अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सगळ्या स्वामी भक्तांना देव माझाच्या या वाहिनीवरती आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं मी स्वागत करत आहे। आज मला सांगायला खूप आनंद होतोय की आज आपल्यासोबत जी विभूती आहे ती किती अलौकिक आहे त्यांचा मी थोडक्यात आपल्याला परिचय करून देते। कारण की जेव्हा व्यक्तीचा परिचय होतो तेव्हा ती व्यक्ती आपली होऊन जाते, परकेपणा राहत नाही। तर त्यांचा परिचय करून मी आपल्याला देते की हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न श्री प्रणव गुरुजी, धानोरकर गुरुजी पुणे यांचा मी आपल्याला आता परिचय करून देत आहे। वेदव्यास प्रतिष्ठान आळंदी या ठिकाणी त्यांनी वेदांचं अध्ययन केलेलं आहे आणि अध्ययन करत असताना सुवर्ण मुद्रा आणि मेधावी छात्र असा पुरस्कार त्यांना या ठिकाणी मिळाला होता। आणि सांगायला आनंद होतोय की कृष्णाची भूमी वृंदावन, या वृंदावनमध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी महाभारत, रामायण, नंतर श्रीमद भागवताचं अध्ययन केलं आणि कथाकार ते झालेले आहेत। त्यानंतर श्री क्षेत्र ऋषिकेश या ठिकाणी ब्रह्म विद्यापीठ कैलास आश्रम या ठिकाणी त्यांनी दर्शनशास्त्राचं अध्ययन केलं आणि दार्शनिक प्रवचनकार म्हणून त्यांची ख्याती आहे। तसंच असं म्हटलं जातं की धन्य तपी तप कारण सद्गती, सद्गती मिळवण्यासाठी तपाची खूप आवश्यकता आहे। आणि या उद्देशाने त्यांनी काय केलेलं आहे तर पायी नर्मदा परिक्रमा केलेली आहे आणि विशेष म्हणजे हिमालयामध्ये जाऊन त्यांनी तपाचरण केलेलं आहे। आणि सध्याला आमच्या या पिंपरी चिंचवड भागातला मानाचा ब्रह्मचैतन्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। आणि मला सांगायला खूप आनंद होतो की आतापर्यंत 100 पेक्षा अधिक श्रीमद भागवताच्या कथा, नंतर रामायण, महाभारत असेल, शिवपुराण असेल, देवी भागवत असेल, आपल्या अवघ्या भारतात प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं कथा झालेल्या आहेत। आणि अशी महान विभूती आज आपल्या देव माझावरती आहेत। आणि आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न असतो की वेदव्यासांनी 18 पुराणं लिहिली, त्यातलं गरुड पुराण, काही जणांना तर माहित पण नाही की गरुड पुराण काय असतं। तर आज आपण प्रणव गुरुजींकडनं गरुड पुराणाविषयी शंका, समाधान, त्याचं महात्म्य सगळं जाणून घेणार आहोत। तेव्हा प्रणव गुरुजी आपलं आमच्या या देव माझाच्या वाहिनीवर मनपूर्वक मी स्वागत करते आणि आपल्याला विनंती करते की आपण गरुड पुराणाविषयी आमच्या सगळ्या प्रेक्षकांना माहिती सांगावी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, श्रीमन्नारायण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्व श्रोतृवृंदांचं खूप खूप स्वागत। सर्वप्रथम आपल्या वैदिक सनातन धर्मातल्या देवकर्म असेल, पितृकर्म असेल, सणासुदींची माहिती असेल, ही योग्य पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने समाजासमोर जावी यासाठी चालू असलेला देव माझाचा हा उपक्रम खरोखर खूप अभिनंदनास पात्र आहे। इतर सर्व माहिती समाजासमोर पोहोचण्यासाठी विविध व्यासपीठ आहेत, पण समाजासमोर धर्माची विशुद्ध माहिती पोहोचण्यासाठी खूप कमी असे स्थान आहेत किंवा खूप कमी असे व्यासपीठ आहेत की जिथून शास्त्रीय पद्धतीने धर्माची माहिती, सुयोग्य माहिती ही समाजासमोर पोहोचू शकते। आणि तसं व्यासपीठ हे देव माझाचं आहे। यद्यपि हा माझा पहिलाच प्रसंग आहे देव माझावर, पण मी पूर्व आलेल्या वक्त्यांचे पुष्कळ व्हिडिओ ऐकले आणि श्रवण केलं, खूप छान वाटलं। खूप अगदी कालाला उपयोगी, कालाला आवश्यक असं असणारं हे तुमचं पाऊल आहे। म्हणून सर्वात प्रथम देव माझाला खूप खूप शुभेच्छा आणि आपलं कार्य असंच वृद्धिंगत होत राहो, आपल्या हातून धर्माची, भगवंताची अशी सेवा होत राहो, ही सर्वप्रथम शुभेच्छा। आता वळूया आपल्या सांगितलेल्या विषयाकडे। गरुड पुराण हा एक खूप सुंदर पण काय म्हणावं त्याला उपेक्षित राहिलेला असा ग्रंथ किंवा विषय असा आहे। एक खूप महत्त्वाचं विधान मी या निमित्ताने करू इच्छितो। ते विधान म्हणजे गरुड पुराण हे अलौकिक रत्नांची खाण असलेला ग्रंथ आहे। पण दुर्दैवाने आपल्याकडे 2 ग्रंथांवर खूप अन्याय झालेले आहेत। एक तर गरुड पुराण पुष्कळ अफवा याबाबत आहेत आणि दुसरं म्हणजे महाभारत। हे 2 ग्रंथ असे आहेत की हे 2 ग्रंथ घरात ठेवू नयेत, या 2 ग्रंथांना शिवू नये आणि बघू सुद्धा नाही अशा काय प्रकारच्या अफवा समाजामध्ये आहेत।
माझ्या म्हणजे जवळचा प्रसंग आहे की एका चांगल्या मोठ्या देशातल्या मोठ्या वक्त्याला हे घरी जेवायला बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही महाभारत आणि गरुड पुराण आहे आणि हे तुम्हाला पूजा करून द्यायची आहे. पूजा केली वगैरे आणि त्या माता माऊली होत्या आणि त्यांनी असं सांगितलं की त्या कोपऱ्यामध्ये तो ग्रंथ आहे, तो तुम्ही घ्या तुमच्या हाताने. ते म्हणले इतकी तुम्ही पूजा केली, जेव घातलं, तुमच्या हाताने दिलेलं काय वाईट आहे? त्या म्हणल्या मी शिवत सुद्धा नाही आणि बघत सुद्धा नाही. तर समाजामध्ये इतके ह्या बाबतीत अफवा आहेत. तर खरोखर ह्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो, तर मी जसा बारकाईने एक विद्यार्थी म्हणून विचार केला तर मला असं वाटलं की ह्याचे विशिष्ट कारण आहेत. धर्माचे 2 अंग हे सांगितलेले आहेत वैशेषिक दर्शनामध्ये. येतो अभ्युदयो निश्रेय संसिद्धिस्ස धर्म, ज्यामध्ये अभ्युदय म्हणजे व्यावहारिक उत्थान विकास आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं आणि परमार्थिक उन्नती, या दोन्ही गोष्टीचा ज्यामध्ये समन्वय असतो तो म्हणजे धर्म आहे. आता व्यावहारिक उन्नती प्रधान उपदेश असणारा ग्रंथ म्हणजे महाभारत आहे आणि पारलौकिक कल्याण करणाऱ्या विषयांचं सार हे कुठल्या ग्रंथात असेल तर ते गरुड पुराणामध्ये. या दोन्ही ग्रंथांबद्दल अफवा पसरवून आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्मातल्या व्यावहारिक आणि पारलौकिक दोन्ही प्रकारच्या आपले विधिविधान असतील, आपल्या उपासना परंपरा असतील, ह्या दोघांना दुर्लभ करण्याचं खूप मोठं षडयंत्र हे ह्या देशात घडलं. आणि इंग्रजांचा आगमन काळ आणि पूर्ववर्ती आक्रांतांचा काळ, ह्या काळामध्येही अशा प्रकारच्या अफवा पेरल्या गेलेल्या आहेत. इवन आपले जे महापुरुष आहेत त्यांच्या बाबतीत जे आदर्श महापुरुष आहेत त्यांचा इतिहास सुद्धा विकृत करून मांडण्याचा इतिहास हा पेरला गेला. आणि जे काही चांगलं आहे, जे काही आदर्श आहे, ज्याच्यामधून काहीतरी क्रांती घडू शकते, असा इतिहास समाजासमोर येताच कामा नाही. या बाबतीत इंग्रज असतील, त्यांच्या पूर्ववर्ती आक्रमणकारी असतील, हे खूप दक्ष होते. म्हणून गरुड पुराण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांबद्दल खूप अफवा आहेत. पण आता आपण स्वतंत्र झालेलो आहोत. आता तरी आपण वैचारिक वास्तविक आपण आपल्या शरीरावर आपलीच बुद्धी असावी, आपलंच मस्तिष्क असावं आणि त्या हिशोबाने आपण स्वतः ग्रंथांचं जोपर्यंत अनुशीलन करत नाही, आपण जोपर्यंत ग्रंथ पाहत नाही वास्तविक त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, तोपर्यंत आपल्याला यथावत त्याचं रहस्य कळू शकणार नाही. आज मुद्दामून गरुड पुराणाबद्दल ज्या काही किंवदंती आहेत त्या कितपत सत्य आहेत याचा आपण गरुड पुराणाच्या आधारेच विचार करणार आहोत. गरुड पुराणाच्या प्रस्तावनेमध्ये काही श्लोक आलेले आहेत, काही शेवटी आलेले आहेत, काही सुरुवातीला. तर त्या श्लोकांचा आधार घेऊन आपण विचार करूया की गरुड पुराण हे खरोखर किती अनुशीलनीय आहे. सगळ्यात पहिल्यांदा गरुड पुराण वाचल्याने, त्याचं चिंतन केल्याने, त्याचं स्वाध्याय केल्याने काय फळ प्राप्त होतं, तर इथपासून सुरुवात आहे. विद्या कीर्ती प्रभा लक्ष्मी जयारोग्यादिकारकम यः पठेत शृणुयाद रुद्र सर्वविद सदिवम व्रजेत. असं सांगितलंय की विद्या, कीर्ती, प्रभा, लक्ष्मी, जय, आरोग्य हे 6 मुख्य फळ आहेत गरुड पुराणाचे. आदिकारकम वगैरे वगैरे अजून पुष्कळ आहेत, पण 6 मुख्य आहेत. आणि यः पठेत शृणुयाद रुद्र, जो ह्याचं पठन करतो आणि जो ह्याचं श्रवण करतो, या दोघांना हे फळ प्राप्त होतं. बर, समलिखेल लेखयेद वापी धारयेत पुस्तकं ननु धर्मार्थी प्राप्नुयात धर्मम अर्थार्थी चार्थम आपनुयात. बर, असं सांगितलंय की ह्याचं लिखित जर पुस्तक जर असेल आणि ते जर आपल्याजवळ असलं तर ज्याला धर्माची अपेक्षा आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये धर्म प्रतिष्ठित होतो. जो अर्थार्थी आहे त्याला अर्थ प्राप्त होतो. अर्थार्थी चार्थम आपनुयात. पुढे म्हणतात गारुडम यस्य हस्तेतु तस्य हस्तगतो नयः यः पठेत शृणुयाद एतद भुक्तिम मुक्तिम सवाप्नुयात. ज्याच्याकडे हे गरुड पुराण आहे त्याला सगळ्या नीती हस्तगत होतात. आता नीतीचा आणि ह्याचा काय संबंध आहे हे आपण पुढे बघणार आहोत. आणि अशा प्रकारे ह्याचं जर पठन झालं तर भुक्तिम मुक्तिम सवाप्नुयात, भोग आणि मोक्ष या दोन्हीचं उत्तम त्याला प्राप्त होतं. धर्मार्थ काम मोक्षांश प्राप्नुयात श्रवणादितः पुत्रार्थी लभते पुत्रान कामार्थी कामम आपनुयात. धर्मार्थ काममोक्ष चतुर्विध पुरुषार्थ प्राप्तीची प्रशस्ती, त्याचं ज्ञान ह्या गरुड पुराणात होतं. आणि कोणी कोणी ऐकावं, ज्याला संतती नाहीये,
आणि पुष्कळ वेळेस आपण पाहतो आपल्या आयुर्वेद ग्रंथांमध्ये सुद्धा हे आलेलं आहे की सगळं काही भौतिक तुमच्या शरीर व्यवस्था व्यवस्थित असून सुद्धा पूर्व कर्म विपाकाचा दोष, मग तो पितृदोष असेल, अजून कुठल्या म्हणजे जसं आता काही काही पाप असे सांगितलेले आहेत की मागच्या जन्मात जर भ्रूण हत्या केलेली असेल तर पुढच्या जन्मात तो निसंतती होतो. तर अशा काही पापांचं जर आचरण झालेलं असेल तर ह्याला कर्म विपाकातून झालेले दोष म्हणतात. व्यावहारिक पाहायला गेलं तर शरीर आणि सगळ्यांची चेकिंग करून सगळं काही नॉर्मल येतं, पण तरी सुद्धा फळ प्राप्त होत नाही. असे जे कर्मविपाकाने पत्रिकेत सुद्धा बारकाईने जर पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टींचा बोध होऊ शकतो. आणि जे दैवज्ञ आहेत त्यांना तर ह्या, किंवा जे योगी आहेत त्यांना तर ह्या सगळ्या गोष्टी सुस्पष्ट होतातच. तर ज्यांना अशा कारणाने संतती नाही किंवा संतती चांगली होणं हे अपेक्षित आहे, त्यांना सुद्धा त्यांनी हे गरुड पुराण ऐकावं. आणि एखाद्याची कुठली कामना असेल तर त्यांनी सुद्धा कामार्थी काम मापूया, त्या कामनेच्या पूर्तीसाठी सुद्धा गरुड पुराण ऐकावं असं आहे. कोणी विद्यार्थी आहे, विद्यार्थी लभते विद्याम जयार्थी लभते जयम. कोणी विद्येची ज्याला अपेक्षित आहे विद्यार्थ्यांनी हे ऐकावं. म्हणजे लहानपणापासून ऐकायला हरकत नाही, हे इतकं सुस्पष्ट आपल्याला होत आहे. आणि जयार्थी लभते जयम, कोणाला जर जय प्राप्त करायचा असेल, विजय प्राप्त करायचा असेल तर गरुड पुराणाचं त्यांनी त्याचं स्वाध्याय चिंतन केलं पाहिजे. आपल्याकडून काही दोष पाप झाले असतील तर ब्रह्मात्यादी नापापी पापशुद्धीम वापनुयात. तर एखादे काही दोष झाले असतील त्या दोषांच्या प्रायश्चित्त रूपाने सुद्धा गरुड पुराण ऐकलं पाहिजे. आणि म्हणतात की पुढं तोच विषय आला, वंध्यापि लभते पुत्रम. एखाद्या माता माऊलीला जर वंध्यत्वाचा जर दोष असेल तर तिने गरुड पुराण ऐकलं पाहिजे. हे आपल्या पुष्कळ पुराणांच्या फलश्रुतीमध्ये येतं. बरं, भागवताच्याही फलश्रुतीमध्ये येतं, शिवपुराणांच्याही फलश्रुतीमध्ये येतं, अजूनही पुष्कळ पुराणांच्या फलश्रुतीमध्ये येतं. आणि तोच भाग गरुड पुराणाच्याही फलश्रुतीमध्ये आहे. वंध्यापि लभते पुत्रम कन्या विंदती सत्पतीम. एखादी विवाहार्थी एखादी वधू आहे की जिला आता विवाह जिचा व्हायचा आहे, तिने सुद्धा जर ऐकलं तर तिला सत्पती लाभतो. अर्थात आज हा एक फार मोठा प्रश्न आहे की चांगलं स्थळ कुठून मिळेल. तर इथं म्हणतात की कन्या विंदती सत्पतीम, त्या कन्येला चांगला पती प्राप्त होतो. क्षेमार्थी लभते क्षेमम भोगार्थी भोगम आपनुयात. आपलं सगळं चांगलं राहावं बाबा, ठीक, आपल्याला काही विशेष कामना नाही पण सगळं काही ठीकठाक राहावं असं ज्याला अपेक्षा आहे त्याला क्षेम म्हणतात. त्याला क्षेमाची अपेक्षा आहे, त्याला क्षेम प्राप्त होतो. मंगलार्थी मंगलानी गुणार्थी गुणमाप्नुयात. आपल्या घरात हस्तखेळचं वातावरण राहावं असं ज्याला मांगल्याचं वातावरण राहावं असं वाटतं. तर आणि आपल्याला विशिष्ट गुणांनी आपण संपन्न व्हावं असं वाटतं. म्हणजे गीतेमध्ये ज्या प्रकारे दैवी संपत्तीचं वर्णन केलंय, अभयम सत्व संशुद्ध ज्ञानयोग्य व्यवस्थित ही इत्यादी सगळे दैवी गुण आपल्यामध्ये यावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी गरुड पुराण ऐकावं. ज्याला आपल्यामध्ये सरस्वतीच्या कृपेने काव्यस्फुरण व्हावं असं जर वाटत असेल तर काव्यार्थीचे कवित्वंच सारार्थी सारवाप्नुयात. ज्याला काव्याची विशेष प्रेरणा असेल, स्फुरणा असेल, प्रज्ञा असेल, ही जागृत करायची असेल त्यांनी गरुड पुराण ऐकावं. आणि पुढे म्हणतात ज्याला ब्रह्मज्ञान असेल, तत्वज्ञान असेल, अजून व्यावहारिक ज्ञान असेल, पराविद्या असेल, अपराविद्या असेल, ज्ञानार्थी लभते ज्ञानम सर्व संसार मर्दनम. सगळ्या प्रकारचं भौतिक आणि पारमार्थिक दोन्ही प्रकारचं ज्ञान हे गरुड पुराणाच्या श्रवणाने प्राप्त होतं. इदम स्वस्तेनम धन्यम गारुडम गरुडे तिरम गरुडे रितम. तर हे मांगल्य प्रदान करणार आहे आणि हे सगळ्या प्रकारचं ज्ञान प्रदान करणारं हे पुराण आहे. नाकाले मरणम तस्य. खूप महत्वाचा मुद्दा इथं म्हणतायत की गरुड पुराणाचं श्रवण करणाऱ्याला अकाल मृत्यू होत नाही. पुष्कळ वेळेस आजच्या काळामध्ये म्हणजे इतकी अशाश्वती झालेली आहे की सकाळी कामाला गेलेला माणूस संध्याकाळी शाश्वत परत येईल का ह्याची शाश्वती नाही. आपण जरी नीट गाडी चालवत असू, आपण जरी काही हे करत असू तरी काय अपघात कसा होईल काही सांगता येत नाही. याचे पुष्कळ उदाहरण हे प्राप्त होतात. तर काहीतरी अडचण आल्यावर देवाचं करण्यापेक्षा नित्य आपली अशी काही विशिष्ट उपासना असली तर तो त्रासच आपल्याला होत नाही. तर गरुड पुराणाचं हे फळ सांगतात की नाकाले मरणं तसे. अकाली मरण, अकाल मृत्यू ही गरुड पुराणाच्या श्रोत्याला होत नाही. श्लोकमेकं तु यः पठेत. अरे पूर्ण पुराण सोडा, जो रोज गरुड पुराणाच्या एका श्लोकाचा पाठ करतो ना त्याची अकाल मृत्यू होत नाही. आणि त्यानंतर जर ह्या गरुड पुराणाचा जर रोज अर्धा श्लोकाचा जर पाठ केला तर श्लोकार्थ पठनादस्य दुष्ट शत्रु क्षयो भवेत. जर दुष्ट शत्रूचा जर त्रास असेल, कोणी जर आपल्याला अनावश्यक जर त्रास देत असेल, या गरुड पुराणाचा अर्धा श्लोक जरी रोज म्हणला तरी दुष्ट शत्रूचा त्रास शांत होतो.
अतो हि गारुडं मुख्यं पुराणं शास्त्रसम्मतं गारुडेन समम नास्ति विष्णू धर्म प्रदर्शने. म्हणून हे गरुड पुराण हे पुराणांमध्ये खूप विशेष ह्याचं स्थान आहे. आणि म्हणून गरुड पुराणासारखे विष्णू धर्म एक वैष्णव पुराण हे दुसरं नाही असं सांगतात. बरं, वैष्णव 3 पुराण मुख्य आहेत. एकतर भागवत मुख्य आहे, एकतर विष्णू पुराण मुख्य आहे आणि तिसरं गरुड पुराण मुख्य आहे. आता भागवतच प्रसिद्ध आहे, बाकी हे 2 पुराण, गरुड पुराणाबद्दल तर खूप अफवा असल्यामुळे ते काही समाजामध्ये अगदी प्रसिद्ध असं हे नाहीये. आणि विष्णू पुराण सुद्धा खूप कमी प्रसिद्ध आहे. आम्ही मुद्दामून आता नवरात्रीमध्ये, ज्या प्रकारे नवरात्रीमध्ये भगवतीची उपासना जगदंबेची असते, त्याच प्रकारे व्यंकटेशाचंही नवरात्र तेच असतं देवीचं. तर त्याच व्यंकटेशाच्या नवरात्राच्या निमित्त आता आम्ही पालमला विष्णू पुराण कथा करत आहोत. आमचा हाच प्रयत्न की जे पुराण उपेक्षित आहेत, जे पुराण लुप्तप्राय होत आहेत, इतकं आपल्या ऋषीमुनींनी 18 पुराण 18 उपपुराण इतकं सगळं दिलंय, फक्त आपल्याला वाढून ठेवलंय पण आपल्याला खाता येत नाही. तर आपल्याला हे सगळं ज्ञान पुढच्या पिढीला जर आज नाही हे टिकलं, आपल्या गणपतीच्या आता गेलेल्या उत्सवामध्ये सुद्धा हाच हे होता की बाबा गणेश पुराणाचं इतकं काही मोठं गणपतीच्या ह्याच्यावर होत आहे आणि गणेश पुराणाचं कुठं श्रवण नाही. त्या गणपती समोर त्याची पुराण सेवा व्हावी. तर असं कुठल्याही देवतेच्या उपासनेमध्ये त्या देवतेच्या पुराणांचं विशेष श्रवण झालं पाहिजे. ते पुराणाचे श्रवण त्या देवतेच्या प्रसन्नतेला कारण होत. आणि हे जर आपण बारकाईने अशा प्रकारे जर सविधी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार करून उपासना करत गेलो ना, तर धर्माची प्रतिष्ठा समाजामध्ये होते. बरं, पुष्कळ लोक विचारतात की बाबा एखादा उत्सव करायचा आहे ना, मग तो गणेशोत्सव असेल, अजून कुठला असेल, आम्ही आमच्या वाटेल तशा पद्धतीने केलं तर काय हरकत आहे? आमचा गणपतीवर भाव आहे, त्याच्यासमोर डीजे वाजवले तर काय होणार आहे? असं आहे, ज्यावेळेस अशास्त्रीय प्रकारे उपासना होते ना, देवता त्याचं ग्रहण करत नाहीत. आणि देवता त्याचं ग्रहण करत नाहीत, मग केलेल्या कर्माचं ग्रहण हे कुठं जातं, त्याचं फळ कुठं जातं? तर ते जातं दुष्ट शक्तींकडे. ज्यावेळेस देवता त्याचं ग्रहण करत नाही, त्यावेळेस दैत्य शक्ती असतील, आसुरी शक्ती असतील, नकारात्मक शक्ती असतील, या दृश्य अदृश्य जगतातल्या, त्या त्याचं ग्रहण करतात. आणि त्यामुळे धर्माला बळ मिळण्याच्या ऐवजी अधर्माला बळ मिळतं. त्याचे कित्येक उदाहरण आजपासून 100 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी इतके मोठे मोठे कार्यक्रम आणि इतके मोठे मोठे सप्ताह असतील वगैरे हे होत नव्हते, पण समाजामध्ये नैतिकता होती. आणि आज इतके समाज प्रबोधनाचे कार्यक्रम असून, मोठे मोठे कीर्तन असून, मोठे मोठे सप्ताह असून, आज समाजामध्ये का नैतिकतेचा ऱ्हास होतोय? कारण की अविधीपूर्वक ज्यावेळेस केलं जातं, त्यावेळेस त्याच्यामधून धर्माला, देवाला बळ मिळण्याच्या ऐवजी अधर्माला आणि ज्या आसुरी शक्ती आहेत त्यांना बळ मिळण्याचं काम होतं. बरं, म्हणून शास्त्रात जसं सांगितलेलं आहे, महापुरुषांना जसं अपेक्षित होतं त्या प्रकारे आपण उपासना इत्यादी केली पाहिजे. तर वैष्णव परंपरेमध्ये 3 पुराण हे मुख्य सांगितलेले आहेत. एक तर भागवत पुराण आहे, विष्णू पुराण आहे आणि तिसरं गरुड पुराण आहे. तर म्हणून सांगतात की गारुडेन समम नास्ति विष्णू धर्म प्रदर्शने. पुढे म्हणतात, यथा सुराणां प्रबरो जनार्दनो यथा युधानां प्रबरः सुदर्शनम तथा पुराणेषु च गारुडंच मुख्यम तदाहुर हरितत्व दर्शने. हे हरितत्व दर्शनामध्ये खूप मुख्य असं हे पुराण आहे. गरुडाख्य पुराणे तु प्रतिपाद्यो हरिस्मृतः अतो हरिर नमस्कार्यो गम्यो योग्यो हरिस्मृतः. ह्याच्यामधून भगवान श्रीहरींचं, महाविष्णूंचं वैष्णव तत्व हे विशेष प्रकाशित केलेलं आहे. पुढे म्हणतात, पुराणम गारुडम पुण्यम पवित्रम पापनाशनम शृण्वताम कामना पूरम श्रोतव्यम सर्वदैवही. इथे म्हणतात की हे पुण्यदायक पुराण आहे, पवित्र पुराण आहे. आणि पुढे म्हणतात श्रोतव्यम सर्वदैवही. हे पुराण कधी श्रवण करावं? सर्वदा एव. नेहमी श्रवण करावा असं म्हणून, सर्वदा श्रवण करावं असं म्हणून थांबले नाहीत, एव लावले. पण नेहमीच ऐकावं. म्हणजे पितृपक्ष आहे म्हणून ऐकू नये, कोणी गेलंय म्हणून ऐकू नये असं नाही. तर श्रोतव्यम सर्वदैवही, हे नेहमी ऐकावं. आणि यश्चेदम शृणुयान मर्त्यो यश्चापि परिकीर्तयेत विहाय यातनाम घोराम धूत पापो दिवम व्रजेत. ह्या पुराणाचं जर नित्य श्रवण केलं आणि त्याचं चिंतन जर केलं तर विहाय पातकांग घोरा, की जे काही दोष असतील, पाप असतील,
आजचं वातावरण असं आहे की आपण अपेक्षा आणि प्रयत्न करून सुद्धा विशुद्ध जीवन असं जगणं आपल्याला सोपं नसतं. तर जे काही जाणतेपणाने अनजाणतेपणाने जे काही दोष जे झालेले असतात त्या सर्व दोषांना नष्ट करणारं हे पुराणाचं चिंतन आहे. आणि धूत पापो दिवम व्रजेत, पुढची सद्गती करणार हे पुराण आहे. अशा प्रकारे गरुड पुराणाच्या महात्म्याचे काही मोजके श्लोक मी सांगितले, कारण की मुख्य विषयाकडे जायचं आहे तर जास्तही महात्म्य सांगून चालणार नाही. पण मुख्य काही जे काही श्लोक होते अजूनही याचं महात्म्य सांगितलंय. गरुड पुराण ज्याच्या घरामध्ये असतं त्याच्या घरामध्ये मांगल्य राहतं. म्हणजे हाही भाग नाही की बाबा गरुड पुराण हे घरात नसावं किंवा काय त्याचा दोष लागतो वगैरे, असंही काही भाग नाही. लोकांमध्ये समाजामध्ये तसा समज आहे, पण आपण मुळात काय सांगितलेलं आहे हे आपण पाहतोय. किंवदंती ह्यांनी काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं. पुष्कळ जणांना विचारलं की बाबा तुम्ही जे म्हणताय तुम्हाला कोणी सांगितलं, एखादी गोष्ट एखाद्या अफेवर जर विचारलं तर लोक सरळ म्हणतात शेजाऱ्यांनी सांगितलंय, शेजारी तसे करतात. आता आपल्याकडं गुरूंच्या मार्गदर्शनाखाली चालावं. आपले कुलगुरू असतील, आपले आचार्य असतील, आपले संत महापुरुष असतील, त्यांच्या मार्गदर्शनावर चालावं. तर अजून शेजारी काय करतायत आणि त्यांनी काय केलं त्याचं पाहून, एकमेकांचं पाहून जे केलं जातं ना त्याच्यामध्ये विशुद्धता येत नाही. शास्त्रीय त्याच्यामध्ये प्रमाणीभूतता अशी असत नाही. त्यामुळे आपण जे काही करावं ते तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म करोतुमी ह्यार्हसि. आपण जे करतोय हे शास्त्रसंमत आहे का ह्याची परीक्षा करून आपण हे करावं. बरं, माऊलींची, ज्ञानेश्वर माऊलींची खूप सुंदर ओवी आहे ह्यावर. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृणवत मानावे, जे घेववे ते नमणावे विषही विरू. माऊलींनी तर सर्वोच्च उदाहरण दिलंय. ते म्हणतात शास्त्र जर म्हणेल की एखाद्या परिस्थितीमध्ये तुम्हाला विष घेऊन तुमचा देह संपवणं जर कल्याणकारी आहे तर ते सुद्धा तुमच्यासाठी कल्याणकारी आहे. आणि हे माऊली नुसते म्हणले नाहीत, त्यांच्या आईवडिलांच्या बाबतीत तर त्यांनी देह त्याग करून त्यांचं ऊर्ध्वगती कल्याण तर झालेलं आहे. नामदेव महाराजांचा गाथ्यामध्ये जर तो प्रसंग बघितला तर तिथल्या सर्व पंडितांनी सुद्धा त्यांच्या मुखातून हे उद्गार निघालेत की आता ह्यांची सद्गती झाल्याशिवाय राहणार नाही. दुर्भाग्य की जसं नामदेव महाराजांनी लिहिलं किंवा हे कुठल्याच सिरियलमध्ये कुठल्याच ह्याच्यामध्ये दाखवलं जात नाही, फक्त निगेटिव्हिटी आणि नकारात्मकताच दाखवली जाते. हा एक कालाचा किंवा लोकांच्या एक दृष्टीचा वैयक्तिक हा प्रभाव असतो. तर सांगायचं तात्पर्य की एखाद्या परिस्थितीमध्ये पुष्कळ अशा आपल्या तुम्ही इतिहासामध्ये पहा, तुम्ही पुराणामध्ये पहा की देहत्याग करून आपलं एक ऊर्ध्वगतीला जाण्याची एक प्रक्रिया, विशेष प्रक्रिया, की त्याला आत्महत्या नाही म्हणता येत. आत्महत्या करणं वेगळं आणि तुम्ही तुमच्या पारलौकिक कल्याणासाठी एक सविधी देहाचा उत्सर्ग करून कल्याण करणं वेगळं. तर त्याची सुद्धा प्रक्रिया आहे. आता तुम्ही नर्मदा पुराण पाहाल, अन्यान्य पुराण पाहाल तर काही विशेष उपवास करावेत, काही विशिष्ट संख्येमध्ये जप करावा आणि त्याच्यानंतर आपल्या देहाचं उत्सर्ग करावा, अशा प्रकारचं विधान आहे. तर जर हे शास्त्रीय पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला हे स्वर्गलोक असेल, वैकुंठ असेल, कैलास असेल, अशा सद्गती प्राप्त होतात. आत्महत्येचं फळ कुठं सांगितलंय का सद्गती मिळते किंवा स्वर्ग वैकुंठ कैलास मिळतो? पण म्हणून हाच फरक आहे. मनाने काही करणं आणि शास्त्रानुसार काही करणं. मनाने काही करण्यामध्ये तुम्हाला चांगलं फळ मिळेल याची काही शाश्वती नाही, उलट वाईट फळ मिळण्याची जास्त शक्यता आहे स्वेच्छाचारी आपण पद्धतीने केल्यामुळे. पण शास्त्रीय पद्धतीने ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला एखादी गोष्ट कठोर जरी वाटली तरी त्याचं नंतर पुढे चालून त्याचं सुख प्राप्त होतं. सात्विक सुखाचं हेच लक्षण गीतेमध्ये सांगितलंय. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विक प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. सात्विक सुखाचं लक्षण काय? जे सुरुवातीला विषासारखं वाटतं पण नंतर जे अमृतासारखं सुख देतं ते म्हणजे सात्विक सुख. आणि मग राजस्थानाची काही वेगळं सांगायची गरज नाही. जे सुरुवातीला खूप गोड वाटतं अमृतासारखं आणि पुढे जे विषासारखं जे त्रास देतं ते म्हणजे तामसिक सुख. तर सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारे शास्त्रीय पद्धतीने ज्यावेळेस आपण एखादी उपासना असेल, आपण कुठलंही आचरण असेल, हे ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपलं इहलौकिक आणि पारलौकिक कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आता गरुड पुराणाचं आपण हे महात्म्य ऐकलं आणि ह्याच्यामध्ये हे तर स्पष्ट झालं की बाबा घरात ठेवायला, ऐकायला, एरवी सुद्धा ऐकायला काही हरकत नाही. आमचा तर आग्रह आहे की ज्यावेळेस पितृपक्षात शक्य असेल तर पितृपक्षात किंवा अन्य वेळेस शक्य असेल तर अन्य पुष्कळ जे सप्ताह होतात त्यामध्ये गरुड पुराणाचं जर आपण स्वाध्याय ठेवला, जर आपण गरुड पुराणाची कथा ठेवली, विविध कथा होतात आजकाल, आणि त्यामध्ये जर आपण गरुड पुराणाची जर कथा ठेवली तर समाजाचं वास्तविक प्रबोधन ह्यातून होणार आहे. म्हणून सप्ताहाच्या आयोजकांना, नियोजकांना हे सुद्धा माझं विनंती राहील
की समाजामध्ये आता एक भय हे गरुड पुराणाबद्दल निघून गेलं पाहिजे आणि हा विषय नेहमी बोलला गेला पाहिजे. का? याच्यामध्ये इतक्या रत्नांची खाण आहे. सुरुवातीला जसं विधान केलं त्याप्रमाणे मी त्याची सूचीच लिहून आणली आहे. विषय इतके आहेत की सर्वांचा विस्तार करणं शक्य नाहीये. काय काय आहे ह्याच्यामध्ये? 3 खंड मुख्य आहेत गरुड पुराणामध्ये. एक तर आहे आचारखंड, दुसरा आहे धर्मखंड किंवा प्रेत कांड असं त्याला म्हणतात, आणि तिसरा आहे ब्रह्मखंड. तर या 3 कांडामध्ये हे विभाजलेलं हे गरुड पुराण आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्या पुराणांच्या आपल्या क्रमाप्रमाणे सृष्टीची उत्पत्ती, त्याच्यानंतर द्वादशादित्यांचं वर्णन, नवग्रहांचे उपासनांचे मंत्र, विविध सत्कर्मांचं आचरण, आणि विशेष म्हणजे वेदाचे जे षडंग आहेत, त्याला व्याकरण असेल, छंदशास्त्र असेल, स्वरशास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र असेल, आयुर्वेदशास्त्र असेल, रत्नशास्त्र असेल, नीतिसार असेल, विविध देवतांची पंचायतन म्हणजे गणपती बाप्पा, देवी, भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान सूर्य आणि भगवान या 5 देवतांची पंचायतन, सर्व देवतांची आणि अन्यही इतर देवतांच्या पूजा विधानांचं विशेष वर्णन आहे. त्याच्यानंतर मृत्युंजय साधनेचं विशेष वर्णन आहे. मग विविध विद्या आहेत. गारुडी विद्या आहे, प्राणेश्वरी विद्या आहे, वास्तू शास्त्राचं विशेष वर्णन आहे, सामुद्रिक शास्त्राचं विशेष वर्णन आहे, स्वरोदय शास्त्राचं विशेष वर्णन आहे, आणि विविध रोगांचं निदान इत्यादी यांचं वर्णन आहे. बरं, स्तोत्रांमध्ये सुद्धा इतके विविध असे स्तोत्र आहेत, खूप दिव्य स्तोत्र आहेत. बरं, विष्णू पंजर स्तोत्र आहे असं म्हणतात त्या स्तोत्राच्या फलश्रुतीबद्दल, की ज्यावेळेस भगवती जगदंबा माता, आता नवरात्र येत आहे, तर दैत्यांना मारताना त्या विष्णू पंजर स्तोत्राचं स्मरण करून भगवतीने युद्ध करून त्या सगळ्या दैत्यांवर आक्रमण केलं होतं. बरं, तर असं विष्णू पंजर स्तोत्र आहे जे आपल्या सुद्धा कवचाला, आपल्या सुद्धा रक्षेला, हे सगळं कशासाठी? आता तुम्ही विविध पुराणांमध्ये पाहाल, या देवतेने त्याची उपासना केली, त्या देवतेने सुद्धा त्याची उपासना केली. छोटा मोठा दाखवायचा भाव नाही आहे, आपल्याला काहीतरी उपयुक्त त्याच्यामधून ग्राही करण्यासारखं आहे, हे आपल्याला त्यातून लक्षात घ्यायचं असतं. त्यानंतर गरुड पुराणामध्ये विष्णू सहस्रनाम सुद्धा आले. विष्णू सहस्रनाम एकच आहे असं तुम्ही समजू नका, 7-8 तरी विष्णू सहस्रनाम आहेत आजही उपलब्ध. प्रसिद्ध विष्णू सहस्रनाम हे महाभारतातलं आहे, पण दुसरं विष्णू सहस्रनाम हे गरुड पुराणात आलेले आहे. तिसरं विष्णू सहस्रनाम पद्मपुराण, स्कंद पुराण वगैरे ह्या विविध पुराणांमध्ये सुद्धा आलेले आहेत. तसं शिवपुराणाचं, शिवसहस्रनामाचं सुद्धा आहे. 7-8 शिवसहस्रनाम प्रसिद्ध आहेत. एक काशीचं एक प्रकाशन आहे, तर त्यांनी काहीतरी 16 शिवसहस्रनाम प्रसिद्ध केलेले आहेत, छापलेले, त्यांनी वेगळं पुस्तकच काढले. तर एका शिवसहस्रनामाची फलश्रुती काय, तर ते गायनामध्ये तो तज्ज्ञ होता. नारदांनी त्या सहस्रनामाचं अनुष्ठान केलं होतं. दुसऱ्या तिसऱ्या शिवसहस्रनामाचं अनुष्ठान केलं तर काय, असं प्रत्येक सहस्रनामाची वेगवेगळी स्पेशालिटी आहे, फलश्रुती आहे. तर म्हणून प्रसिद्ध जे असतात ते तर आहेतच, पण अन्यान्य सुद्धा पुष्कळ स्तोत्र इत्यादी हे आपल्याला प्राप्त होतात. तसंच विष्णू सहस्रनाम हे आपल्याला गरुड पुराणामध्ये सुद्धा प्राप्त होतं. गुरुनीती हे सुद्धा इथं प्राप्त होते गरुड पुराणामध्ये. बृहस्पतीने सांगितलेली नीती म्हणजे गुरुनीती. त्याच्यानंतर नरसिंह स्तोत्र आहे, वैष्णव कवच आहे, त्याच्यानंतर कुलामृत स्तोत्र आहे, मृत्यू अष्टक आहे, अच्युत स्तोत्र आहे, नारायण स्तुती आहे. अशा प्रकारे विविध स्तोत्र आहेत. आणि उपदेश जर म्हणलं तर आत्मज्ञान सार म्हणून उपदेश आहे, गीता सार म्हणून सुद्धा उपदेश आहे, आणि ब्रह्मगीता आहे. आणि अशा प्रकारे विविध आचार्यांनी, विविध अधिकारी महात्म्यांनी दिलेले, ऋषीमुनींनी दिलेले उपदेश हे ह्याच्यामध्ये आहेत. औषधींचं वर्णन करायचं तर काय करावं, सगळ्या प्रकारचे ज्वर, सगळ्या प्रकारचे जे ताप येतात, आयुर्वेदामध्ये तर मोठी सूची आहे, ह्याच्यामध्ये मोठी सूची आहे, पण सारसार हे मी घेतलंय. तर सगळ्या प्रकारचे ज्वर असतील, अजून त्या व्यतिरिक्त कफ, वात, पित्त या तिन्हीपासून जनित होणारे रोग असतील, सगळ्या प्रकारचे. आता खोकले सुद्धा विविध प्रकारचे आहेत. बरं, कोरडा, ओला, अजून जुना, नवा, असं आयुर्वेदामध्ये विशेष आहे. राजयक्ष्मा रोग आहे. मी ते विशिष्ट नाव जर घेतले तर कदाचित समजायला अवघड होऊ शकतं, कारण की प्रचलित नाव आणि आयुर्वेदात आलेले नाव, या पुराणांमध्ये आलेले नाव हे वेगवेगळे आहेत. हृदय संबंधित सगळ्या रोगांचं निदान आलेलं आहे. सगळ्या प्रकारचे मूळव्याध सुद्धा 4-5 प्रकारच्या मूळव्याधींचं इथं निदान आलेलं आहे. अजून त्यासोबत वेगवेगळ्या कुष्ठांचं निदान आलेलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त विविध औषधी, ब्राह्मी कशी बनवावी, आयुवर्धक, बुद्धिवर्धक औषधी कशा निर्माण कराव्यात, स्त्री रोगांवर निदान करणाऱ्या औषधी या कशा बनवाव्यात हे आलेलं आहे. रत्नांची सुद्धा कशी परीक्षा करावी हे आलेली आहे.
त्याच्यामध्ये मोती असेल, पाचू असेल, नीलम, पोळस, फटिक, हिऱ्यापर्यंत सगळ्याच्या सगळ्या रत्नांचं कसं परीक्षण करावं, कुठला नग, कुठला रत्न हा मध्यम आहे, कुठला उत्तम आहे, कुठला कनिष्ठ आहे, इतकं बारकाईचं वर्णन आहे. ह्याला रत्नांची खाण म्हणू नये तर काय म्हणू. इतक्या सगळ्या विषयांचा संग्रह हा आपल्याला गरुड पुराणामध्ये प्राप्त होतो. आणि ह्या व्यतिरिक्त आता पारलौकिक विषयांशी संबंधित हे तर सगळं काही गरुड पुराणात आहे. बरं, आता गरुड पुराणामध्ये परलोक संबंधी जीवाचा देह सुटल्यानंतर त्याची पुढची यात्रा कशी राहते ह्याच्याबद्दल तर अख्खा एक खंडच गेलेला आहे. प्रेतकल्पतेला म्हणतात, तो वेगळाही छापला गेलेला आहे आणि गरुड पुराणात तर आहेच. तर त्या प्रेतकल्पामध्ये सगळ्या प्रकारे ह्याचं सुस्पष्टीकरण आहे की जीवात्म्याची पुढची गती कशी होते, त्याची पुढची यात्रा कशी होते. आता वैज्ञानिक सुद्धा जे प्रामाणिक आहेत, मग ते आइन्स्टाईन असतील, अजून त्यांच्या परवर्ती परंपरेचे जर असतील तर हे सुद्धा पुनर्जन्म मानतात. बरं, खूप रिसर्च केल्यानंतर तुम्ही रिलेटिव्हिटीचा सिद्धांत बघा त्यांचा, अजूनही यांचा विचार करा. तर जे प्रामाणिक ह्याच्याबद्दल विज्ञानाचं सुद्धा संशोधन करणार आहेत त्या सर्वांना हे मान्य आहे की पुनर्जन्म सुद्धा असतो. मनुष्याचं स्थूल देह इथं संपल्यानंतर मग तो जाळल्यावर असो किंवा तो पुरल्यावर असो त्याचं अस्तित्व संपतं असं नाही. ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये, आता त्यांचा तर सिद्धांतच आहे की बाबा एनर्जी नेव्हर डिस्ट्रॉयज, ती कधी नष्ट होत नाही, ती आपला फॉर्म चेंज करते. तर म्हणून स्थूल शरीर सुटलं म्हणजे काय झालं, पुष्कळ म्हणजे जाणकारांच्याही मुखातून ऐकतो की स्वर्ग नरकामध्ये कसं जाताल त्यावेळेस किंवा भोग कसे भोगाल, तिथं तर शरीरच नाही. पण खूप चुकीची संकल्पना आहे. तिथं पार्थिव शरीर नाही. स्वर्गामध्ये गेल्यावर दिव्य शरीर प्राप्त होतं, त्याला तेजस शरीर सुद्धा म्हणतात, तेजस प्रधान शरीर. आपल्या शरीरामध्ये सुद्धा पंचभूत आहेत, पण मुख्यतः कशाची आहे, पृथ्वी तत्वाची मुख्यता आहे. म्हणून पार्थिव हे नाव आहे. बरं, एखाद्याच्या शरीरावर ज्यावेळेस संस्कार केले जातात त्यावेळेस आपण काय म्हणतो, पार्थिवावर संस्कार केले. सगळंच पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश सगळंच आहे आपल्या शरीरामध्ये. हे असून सुद्धा पृथ्वी तत्वाची प्रधानता असल्यामुळे आपण त्याला पार्थिव असं म्हणतो. तसं ज्यावेळेस स्वर्ग असेल, वैकुंठ, कैलास इत्यादी भूर्भुवस्वर, जनस्तपस, सत्यलोक इत्यादी लोक असतील, ह्या सद्गतीतल्या लोकांकडे जाताना त्यावेळेस दिव्य शरीर असेल किंवा तेजस शरीर असेल, दिव्य शब्दाचा अर्थ सुद्धा दिवी म्हणजे प्रकाश स्वरूप आणि तेजस शरीर हे समानार्थी शब्दच आहेत. तर अशा प्रकारचं शरीर प्राप्त होतं. ज्यावेळेस नरकादी योनींमध्ये जातो त्यावेळेस यातना शरीर प्राप्त होतं. तर गरुड पुराणामध्ये या सर्वांचं विशेष वर्णन आहे, विस्ताराने वर्णन आहे. आता सामान्यतः एक तुम्ही सामान्य लॉजिकने जरी विचार करायचा जर प्रयत्न केला तरी ह्यांची आवश्यकता ही आपल्याला सिद्ध होऊ शकते. बरं, उदाहरणार्थ एखाद्याने, आता मी गरुड पुराणाचे संदर्भ देतोय, फक्त जास्त श्लोक वाचून दाखवत नाही कारण की सामान्य लोकांना ते सहज भाषेमध्ये सिद्ध झालं पाहिजे. मी सुरुवातीला आवश्यक तेवढे वाचून दाखवले, ते भाषा सोपी राहावी म्हणून मी. पण प्रत्येक गोष्ट मी जी बोलतोय ही पुराणात आलेली आहे आणि पुराणाला अपेक्षित जो सिद्धांत आहे तो धरून पुढे चालतो. आता गरुड पुराणामध्ये हे आलेलं आहे की बाबा नरक सुद्धा असतो, स्वर्ग सुद्धा असतो, सात्विक लोक सुद्धा असतात, सद्गती प्रदायक लोक सुद्धा असतात आणि दुर्गती प्रदायक लोक सुद्धा असतात. आता सामान्य बुद्धीने जर विचार करायचा झालं म्हणजे लोक सरळ आक्षेप घेतात, कोणी पाहिला स्वर्ग, कोणी पाहिला नरक. पण सरळ आपण बुद्धीने जर विचार करायला गेलं, एखाद्याने खूप जर पुण्य केलं, समजा खूप एखाद्याने अन्नदान केलेलं आहे, खूप लाखो लोकांना ज्याने जगवलेलं आहे, त्यांचं उदरनिर्वाहाची त्यांची व्यवस्था केली वगैरे. आता इतकं पुण्य केलं पण त्याचं जीवन जर तुम्ही जर पाहिलं तर ते खडतरच शेवटपर्यंत जातं. बरं, खडतर जातं. तर मग इतक्या लोकांचं भलं करून, लाखो लोकांचं पोट भरून तो म्हातारा, त्याला साखरही खाता येत नाहीये, तो काहीतरी घरून येणारा छोटासा डबा, त्याला डॉक्टरने हे रिस्ट्रिक्शन केले, ते रिस्ट्रिक्शन केलेले आहेत. तर मग त्याच्या पुण्याचा हिशोब ते काय बुडालं का पुण्य? कुठंतरी त्या पुण्याला त्याची व्यवस्था भोगण्याची पाहिजे की नाही? त्याच्यासाठी व्यवस्था आहे स्वर्ग इत्यादी सात्विक लोकांची. स्वर्ग असेल, वैकुंठ असेल, कैलास असेल, हे सगळे लोक तुम्ही सात्विक लोक घ्या. कारण की एखाद्याची श्रद्धा सुद्धा असते, नुसते भोगांचा प्रश्न नाहीये. एखाद्याची श्रद्धा आहे माझी भगवान श्रीकृष्णांवर, माझी भगवान श्रीमान नारायणांवर, तर मला वैकुंठात जायला आवडेलच. एखाद्याची श्रद्धा आहे भगवान शंकरांवर, त्याला कैलासाला जायला आवडेलच. त्याला भोग सुद्धा पाहिजेत. तर मला माझ्या परमेश्वराजवळ राहून जे काही पाहिजे ते पाहिजे, मला देवाला सोडून काही नको.
तर अशा अशा ह्यांना मग त्यांच्या त्यांच्या देवाजवळ जायची सात्विक लोकांची व्यवस्था ही आपल्याकडे आहे. आता हे पृथ्वीवर संभव आहे का? मनुष्याचं जे पार्थिव शरीर आहे ह्याला खूप मर्यादा आहेत. आता लाखो लोकांना ज्यांनी सोन्याचा घास भरवला त्याला त्याच्या परिमाणामध्ये आता स्वर्गामध्ये किंवा वैकुंठ कैलासामध्ये सांगतात अमृत मिळतं. ही आपल्या ह्याच्या व्यवस्था आहे. अमृतपान त्याला करण्यात येतं. आता अमृतपान तर दूरची गोष्ट, थोडी साखर जास्त झाली तर 50-60 नंतर जर शुगर होत असेल तर या देहाच्या तर त्याला लाखो लोकांना खाऊ घालण्याचा पुण्याचा इथल्या इथं भोग कसा मिळू शकेल? हा एक साधं लॉजिक आहे. त्याला काहीतरी चांगलं एखादं दुसरं स्थान पाहिजे ज्याच्यामध्ये असं रफ अँड टफ शरीर पाहिजे की सगळ्या प्रकारचं त्यांनी त्याच्या पुण्याप्रमाणे त्याला जो चांगला भोग प्राप्त होणार आहे त्याला सहन करण्या इतकं शरीर पाहिजे. ते शरीर मनुष्याचं नसतं म्हणून ते देवता इत्यादींचं दिव्य शरीर असतं. तर ज्याला तेजस शरीर आपण समजू आणि त्या शरीरामध्ये राहून त्यांनी केलेल्या पुण्यकर्माचा तो सुख उपभोग करतो. त्यासाठी तसं शरीर पाहिजे. मनुष्य शरीरामध्ये ते शक्य नाही. नाण्याच्या दोन्ही बाजू असतात. आता तुम्ही हेच पापाच्या दृष्टीने विचार करा. एखाद्या दुर्दांत एखाद्या पाप्याने लाखो लोकांना तडपून मारलं आणि तो सुखासुखी गेला, असे उदाहरण आहेत. असे इतिहास की तो दोन चांगलं होतं आणि घोड्यावरून सहज जाताना पडून लगेच तिथल्या तिथं त्याचे प्राण गेले. लाखो लोकांची त्यांनी तळतळाट घेतलेले आहेत. लाखो लोकांचं त्यांनी जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे आणि तो 2-5 क्षणामध्ये निघून गेला. मग त्याचं काय म्हणजे त्याच्या पापाचं हे कुठंतरी भोगायला काही व्यवस्था पाहिजे की नाही? त्याच्यासाठी नरकाची व्यवस्था, नरकाधिकांच्या व्यवस्थेमध्ये काय आहे? तिथं यातना शरीर मिळतं. यातना शरीर म्हणजे काय? ते असं रफ अँड टफ असतं की त्रास तर होतो पण जीव सुटत नाही. आता ह्या मर्यादा ह्या मनुष्य शरीरामध्ये असणार आहेत का? थोडासा त्रास झाला, काशीमध्ये काय असतं, थोडंसं फक्त गळ्याला टोचणं किंवा काही विशिष्ट नसांचं त्या दाबल्या गेल्या किंवा त्यांना त्रास झाला की 2 मिनिटांमध्ये प्राण सुटतो. पण नरकामध्ये तसं नाही. जितके पाप जसं केलेलं आहे ते सगळं पाप भोगणार, पण ते शरीर असं रफ अँड टफ असतं की ते सुटणार नाही. त्याला यातना शरीर असं म्हणतात. तर या सगळ्यांचं वर्णन हे गरुड पुराणामध्ये येतं. आता हे आपल्याला जर आपण लॉजिकली जरी आपण विचार केला तर हे आवश्यकता आहे की नाही? पुण्याचं खूप जास्त सत्कर्म आहेत तर त्याची व्यवस्था कुठेतरी दुसरीकडे होण्यासाठी स्वर्गादी लोकांची आवश्यकता. खूप जास्त पापकर्म आहेत तर त्याची काहीतरी त्याच्या पापांचं त्याला योग्य दंड मिळण्यासाठी नरकाधिकांची व्यवस्था आहे. तर ही व्यवस्था एक सामान्य बुद्धीने जरी आपण विचार केला तरीही आवश्यक आहे. नियतीचा खेळ तो अंधेर नगरी चौपट राजा असा नाही. सगळ्या गोष्टींचं खूप बारकाईने वर्णन हे आपल्या शास्त्रांमध्ये आहे आणि जर विचार केला तर इतकं बारकाईने, इतकी सखोल, इतकं व्यावहारिक हे फक्त आपल्या परंपरेमध्ये आहे. मी एक ह्या निमित्ताने सर्व श्रोतृवृंदांना हे सांगू इच्छितो की जसं गरुड पुराण आपण वाचावं हे तर माझा आग्रह आपल्याला असेलच. पण गरुड पुराण ही पौराणिक प्रक्रिया आणि प्राचीन हा ग्रंथ आहे. हा तर वाचावा ह्याचं विशेष पुण्य आहे कारण की हा भगवंताशी झालेला संवाद आहे. जसं गीता आपण श्रद्धेने वाचतो का? कारण की ती देवाच्या श्रीमुखातून निघालेली आहे. ज्ञानेश्वरी आपण आदराने वाचतो का? कारण की ती माऊलींच्या श्रीमुखातून निघालेली आहे. म्हणून त्याचं भाषांतर वाचण्यामध्ये ते पुण्य नाहीये जे मूळ वाचण्यामध्ये. तसं पुराणाचं तर विशेष महात्म्य आहेच, पण त्यासोबत आधुनिक काळातलं सुद्धा खास करून युवकांना जास्त शंका म्हणा किंवा बुद्धजीवींना हे थोडंसं जास्त याच्याबद्दल कुतूहल असतं किंवा शंका जास्त मनामध्ये असतात तर त्यांनी पुनर्जन्म अंक कल्याणचा हा अवश्य वाचावा. त्या पुनर्जन्म अंकामध्ये या आधुनिक काळामध्ये सुद्धा घडलेल्या पुनर्जन्माचं ज्यांना स्मरण झालेलं आहे किंवा चुकून जे मृतवत होऊन परत जीवित झालेले आहेत. पुष्कळ वेळेस चुका फक्त मनुष्याकडूनच होतात असं नाही. चुका ह्या जीव मात्राकडून होतात. आता यमाचे दूध सुद्धा जीव कोटीमध्ये मोडतात. तर चुकून एखाद्याला उचलायचं एखाद्या गावातून तर दुसऱ्याला उचलल्या गेलंय, परत त्याला त्याच्या शरीरामध्ये ठेवून परत तो जीवित झालाय. आणि अशा उदाहरणं जे पेपरमध्ये छापून आलेले आहेत, हे आधुनिक काळाचं मी सांगतोय, असे उदाहरणं पुनर्जन्म अंकामध्ये आहेत. तो आपण अवश्य वाचावा. लक्षात घ्या की ही आपली मान्यता आहे म्हणून आपल्याला त्याच्यावर श्रद्धा ठेवायची असं नाही. हे वैश्विक सत्य आहे. वैश्विक सत्य जर आपण नाकारलं, पुढे चालून विज्ञान सुद्धा या व्यवस्थेला प्रमाण मानणारच आहे, याचा स्वीकार करणारच आहे, पण त्याला लागतील तितके 100-150 वर्ष लागतील. तोपर्यंत न मानण्यामध्ये नुकसान कुणाचं आहे? आपलंच नुकसान आहे.
तर त्यामुळे असं आहे की आपण आपल्या शास्त्रांवर श्रद्धा ठेवावी. अरे आपले संत महापुरुष, आपले ऋषीमुनी हे इतके मोठे ज्ञानी होते आणि ते जर या पुराणांना प्रमाण मानतात, ते जर वेदादी शास्त्रांना प्रमाण मानतात, ते जर ऋषींना प्रमाण मानतात, तर त्यांच्या पुढं आपण आपली बुद्धी न पळवणे हे आपल्या कल्याणासाठी चांगले. बरं, तुकाराम महाराजांसारख्यांनी म्हणावं, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणी विचारून. की ते ज्ञान वेद संमत आहे की नाही ते तर पाहावंच, पण पुराणांमध्ये सुद्धा रिचेक करावं. म्हणून कारण की महाभारतामध्ये श्लोक आलेला आहे, इतिहास पुराणाभ्याम वेदार्थमुपब्रह्मेत बिभेद कल्पश्रुताद वेदो मामयम प्रहर्षति. वैदिक सिद्धांत सुद्धा ग्रहण करायचा आहे ना, तर तो इतिहास आणि पुराणामध्ये या तिन्हीचा समन्वय करून तो सिद्धांत आपल्याला बाहेर पडतो, तो आपण घ्यावा. नुसता म्हणून हे आपलं समन्वयात्मक अशा प्रकारचं शास्त्र म्हणा, आपला धर्म म्हणा, आपली परंपरा म्हणा, तर अशी आहे. त्यामुळे आपण आपल्या परंपरेबद्दल, पुराणाबद्दल खूप आदर ठेवून ह्यांचं आचरण केलं पाहिजे. आता गरुड पुराणानुसार पितृपक्षामध्ये काय विशेष करावं असं वर्णन गरुड पुराणामध्ये नाही. गरुड पुराणामध्ये थोडक्यात मनुष्याचा देह पूर्ण झाला की अंत्येष्टी क्रियेचं सगळं इत्थंभूत सगळं वर्णन गरुड पुराणामध्ये प्राप्त होतं. आणि आता ह्या पितृपक्षामध्ये काय करावं, तर ज्या प्रसिद्ध गोष्टी आहेत, एकतर महालय श्राद्ध आहे. ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की सगळं जे करायचं आहे ते गरुड पुराणाला असेल, आपल्या अजूनही इतर पुराण परंपरेला असेल, हे सविधी करावं असं हे मान्य आहे. बरं, की आपण काहीतरी आपल्या मनाने केलं तर आपल्याला सांगितलेलं फळ प्राप्त होऊ शकत नाही. तुम्हाला फळ पाहिजे आहे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, आणि कर्म करणार तुम्ही मनात आल्याप्रमाणे, असं नाही होऊ शकत. जर तुम्हाला फळ शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर पाहिजे असेल तर तुम्हाला कर्म सुद्धा त्याप्रमाणे करणं आवश्यक आहे. लोक सरळ म्हणतात आम्ही एखाद्या संस्थेला देणगी दिली, आम्ही दान दिलं, किंवा आम्ही एखाद्या अनाथालयाला दान दिलं. ते तुम्ही जे काही दान द्याल ते त्यांच्यासाठी उपयुक्त असेल, पण हा जो त्यांचा फॉर्मॅट आहे शास्त्रामध्ये, हे जे सांगितलंय की श्राद्ध असेल, तर्पण असेल, यांनी त्यांना त्यांच्या योनीमध्ये, ज्या योनीमध्ये असतील, ज्या स्थितीमध्ये असतील, त्या स्थितीमध्ये त्यांना त्यांचं अन्न जल हे प्राप्त होऊ शकेल. हे फळ तुम्ही अनाथालयाला किंवा कशाला देणगी देऊन मिळणार नाही. यासाठी शास्त्रामध्ये जे जसं सांगितलेलं आहे त्या प्रकारे करावं. बरं, हे जे काही कर्मकांड आपल्याला सांगितलं, लक्षात घ्या की हे सरळ सरळ अदृश्य जगताशी संपर्क करण्याचं विशुद्ध विज्ञान आहे. आणि भाग्याने हे आपल्याला प्राप्त आहे. भाग्याने आपण भारतामध्ये जन्माला आलो, भाग्याने आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो, भाग्याने आपण अशा ठिकाणी जन्माला आलो की आपल्याला वेदशास्त्र संमत साधू संतांच्या, महापुरुषांच्या परंपरेमध्ये आपण जन्माला आलो. हे भाग्याशिवाय होत नाही. आणि असं असताना आपलं कर्तव्य हे आहे की आता बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताव, या तुकाराम महाराज जसं म्हणतात की जे ऋषी बोललेले आहेत ना, ते प्रत्यक्ष आचरण करण्यासाठी, हे जगून दाखवण्यासाठी, म्हणून आमचा आवडता हरिवर ते स्वतः स्वयंभू होते, पण म्हणू शकले असते की आम्ही जगाला नवीन मार्ग दाखवण्यासाठी आलोय. नाही, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताव, जे ऋषी परंपरेने सांगितलंय ना तेच आम्ही जगून दाखवण्यासाठी आलेलो आहेत. बरं, तर त्यामुळे ऋषी परंपरेने सांगितलेलं जे विधिविधान आहे ते आपण करावं. आणि मी तर म्हणतो की जसं आपण बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी हार्डवर्क करतो, हे जरी हार्डवर्क जरी वाटत असेल, हे बाकीच्या गोष्टींना आपण एन्जॉय करतो की नाही, तर ह्याला आपण काय एन्जॉय करू नये. आणि ह्याचं जे आपल्याला सकारात्मक जे फळ मिळणार आहे ना, ते खरोखरच खूप आपल्याला जीवनामध्ये कल्याण करणार आहे. इहलोकी कल्याण करणार आहे, परलोकी कल्याण करणार आहे. एक खूप चांगले विद्वान आपल्या मराठवाड्यातले आहेत, तर ज्योतिषाचे सुद्धा खूप चांगले विद्वान आहेत. त्यांनी आपलं एक मत मांडलं की 1980 नंतर जवळपास सर्व पत्रिकेमध्ये पितृदोष आढळतो, जवळपास. तर हे असं का होतंय, खूप व्यापक ह्याच्याबद्दल विचार करण्यात आला. आता पितृदोषाने होणारे जे त्रास आहेत यांचा जर विचार केला तर आज आपल्याला ते प्रत्यक्ष दिसतात. ज्या आजारांचे आपल्याला कधी नाव माहीत नव्हते, ज्या आजारांचं किंवा ज्या अडचणींचं आपल्याला कधी म्हणजे सामना करावा लागेल असं कधी वाटलं नव्हतं, त्या अडचणी आपल्या डोळ्यासमोर घडताना दिसत आहेत. हे असं कसं होतं? हे आपल्या परंपरेचं ज्यावेळेस आपण कर्म सोडतो ना, त्यावेळेस हे दोष उद्भवतात. बरं, गीतेमध्ये तर भगवंतानी म्हणलंय, जर तुमच्या परंपरेचं कर्म दोषयुक्त जरी असेल तरी ते सोडू नका.
सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत. आता क्षत्रियांचं कर्म दोषयुक्त आहे की नाही? एक दुसऱ्याला मारणं ही मोठी हिंसा आहे ना, पण ते दोषयुक्त असलं तरी करायचंय. वैश्याचं काम, आता वैश्याला तर ते खोटं बोलल्याशिवाय धंदा होत नाही. सत्यानृते मिथुनी कृत्य असं भागवतातच म्हणलंय. सत्य आणि मिथ्या या दोन्हीचं मिश्रण करूनच व्यापार होत असतो. ते दोषयुक्त आहे की नाही? ते असलं तरी ते परंपरेचं कर्म आहे ना, ते केलं पाहिजे. आता जे परंपरेने जे व्याध असतील किंवा जे भिल्ल असतील, आता ह्यांना ते जंगलातले पशु वगैरे ह्यांचं, आता महाभारतामध्ये तुम्ही जर ते धर्मव्याधाचा जर प्रसंग पाहिला तर धर्मव्याधाच्या प्रसंगामध्ये तो म्हणतो की तो एक व्याध असतो आणि तो एका ब्राह्मणाला हा तत्वज्ञानाचा उपदेश करतोय. त्या जाजली ब्राह्मणाचं आणि त्या धर्मव्याधाचा उपदेश महाभारतामध्ये एकदा ओढून पाहावा. एक ब्राह्मण ब्रह्मचारी आणि त्याला एक व्याध उपदेश करतोय. काय या भारताचा अधिकार आहे? काय या भारतामध्ये विशेषता आहे? स्वे स्वे कर्मण्य भिरतः संसिद्धिं लभते नरः. इतकी समानता ही जगातल्या कुठल्या धर्मामध्ये आहे? आपल्या आपल्या अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन आहे. तर ज्याला जे विहित आहे ना, ते त्यासाठी ते त्याचं विहित कर्म, ते त्याचं वर्णाश्रमोक्त कर्म, हे भगवंताची इच्छा आहे. बरं, श्रुती स्मृती ममई वादनी असं भगवंत म्हणतात. श्रुती आणि स्मृती ह्यांच्यामध्ये ज्या दिलेल्या आज्ञा आहेत ना, ह्या माझ्या आहेत. आणि तो जो मानत नाही ना, तो न माझा भक्त आहे, न स भक्तच वैष्णवा, न तो माझा भक्त आहे ना तो वैष्णव असू शकतो, असं इतकं कठोर देव म्हणतात. तर जो आपापल्या कर्मामध्ये प्रतिष्ठित राहतो ना, त्याला ज्ञान होतं, त्याला त्याचा अधिकार वाढत जातो. आपल्याकडे फळापासून कुणालाही वंचित ठेवलेलं नाही. फळ काय? मोक्ष हे फळ आहे ना. धर्मार्थ काम मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ हे फळ आहेत ना. किंवा ज्ञान प्राप्ती हे फळ आहे ना. आत्मज्ञान असेल, ब्रह्मज्ञान असेल, तत्वज्ञान असेल, तुम्ही तुमच्या कर्मामध्येच राहिलात तर तुम्हाला तुमच्या असलेल्या स्थितीमध्ये तुम्हाला ज्ञान होणार आहे, मोक्ष होणार आहे. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ते धर्मव्याधाच. तर तो धर्मव्याध तो त्याचं व्याध कर्म करता करता ज्ञानी झाला. व्याध कर्म म्हणजे काय? पशूंचा विक्रय असेल किंवा अजून काही हे असेल, तर तो तिथं म्हणतो की बाबा मला ह्याचा का दोष नाही लागला, कारण की हे माझं परंपरेचं कर्म आहे. परंपरेचं कर्म हे जर परंपरा करणाऱ्यांनी जर सोडायचं तर मग कोणी करायचं? मग अव्यवस्था निर्माण होते. तर व्यवस्थाही राहते. तर त्यामुळे परंपरेचं कर्म हे तर करावंच. आणि म्हणून आता ह्या दृष्टीने जर आपल्या श्राद्ध पक्षाचा जर विचार केला, गरुड पुराणामध्ये सांगितलेला जर कर्मकांडाधिकांचा विचार केला, तर हे काय फार त्रासदायक आहे का? एक तुम्हाला फक्त तुमच्या आळसामुळं जर एखादी गोष्ट किचकट वाटत असेल का, त्याच्यामध्ये 10-20 वेळेस सव्य अपसव्य करावं लागतं, सारखं इथून दक्षिणेकडे पहा, उत्तरेकडे पहा, या गुरुजींची इकडं पूजा करा, तिकडं तोंड करा, फक्त तेवढ्यामुळं त्या 3 घंट्याच्या तुमच्या कसरतीमुळे जर तुम्हाला हे वाटत असेल आणि तुम्ही जर त्याच्याकडे उपेक्षा करत असाल, का कल्याण होणार नाही, का त्रास येणार नाहीत? आपल्या आपण काय मनातल्या घेतलेल्या संकल्पनेमध्ये जर काही त्रास झाला, ट्रेकिंगला जायचं म्हणून त्रास झाला तर तो सहन आहे. अजून काय एन्जॉय करायला जायचं म्हणून त्रास झाला तर तो सहन आहे. आणि तुम्हाला या 3 तासाच्याच विधीला जर इतकं काय होत असेल, जर त्रास होत असेल, तर त्यांनी गरुड पुराणाचा जर विचार केला तर निश्चित पितरांचा असंतोष हा प्राप्त होतो. आणि लक्षात घ्या, हे जे कर्मकांड आहे, श्राद्ध पक्ष आहे, आता हे महालय श्राद्ध आहे, हे पितरांच्या सद्गतीसाठी तर आहेच, पण आपल्या कल्याणासाठी जास्त आहे. बरं, पितरांना सद्गती होईल किंवा त्यांना पुढे जे काही फळ प्राप्त होईल ते तर व्हायचं ते होईलच, पण त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की शास्त्राने दिलेली आज्ञा आहे ना, ती तुम्ही पाळताय म्हणून तुम्हाला आशीर्वाद देणारा भगवंत असतो. कुठलेही कर्म झाल्यावर आपण शेवटी काय संकल्प करतो? अनेन कर्मणा भगवान परमेश्वर प्रियतान्न मम. ह्या माझ्या केलेल्या कर्मापासून तो परमेश्वर प्रसन्न हो. श्राद्धाचा सुद्धा असेल तर त्याच्या पितृस्वरूपी जनार्दन प्रियतान्न मम. सर्व पितृस्वरूपी असणारा तो जो जनार्दन आहे ना, जो भगवंत आहे ना, तो प्रसन्न व्हावा. म्हणजे लक्ष काय आहे? शेवटी लक्ष भगवंताची प्रसन्नता आहे. म्हणून श्राद्ध कर्म जरी केलं तरी हे देवाची भक्तीच नाही का? साधी गोष्ट आहे. तुम्ही जर सुरुवातीला संकल्प सुद्धा करताय की माझ्या पितरांना आणि त्यापासून भगवंताला प्रसन्नता व्हावी म्हणून मी हे करतोय, शेवटी झाल्यावर सुद्धा तुम्ही संकल्प करताय की मी या केलेल्या श्राद्धादिका कर्मांपासून सर्व पितृस्वरूपी असणारा जो जनार्दन भगवान श्रीहरी महाविष्णू आहे तो जर प्रसन्न हो, तर तुम्ही केलेलं कर्म कुठलंही भक्तीच आहे.
तुम्ही भक्ती म्हणजे काय, फक्त ती एक भावना आहे. त्या भगवंताच्या प्रसन्नतेसाठी भगवंताला अर्पित करून तुम्ही कुठलंही जर जे कर्म करत आहात ते भक्तीच आहे. तुम्ही शेवटी कृष्णार्पणमस्तु म्हणता, तुम्ही शेवटी ब्रह्मार्पणमस्तु म्हणता, तुम्ही शेवटी परमेश्वर प्रियताम म्हणता, तर ही परमेश्वराची सेवा आणि भक्तीच असते. आणि देवाची आज्ञा, श्रुती स्मृतींची, वेदामध्ये आलेली, शास्त्रामध्ये आलेली आज्ञा ही तुम्ही पाळत असल्यामुळे भगवंताची प्रसन्नता, भगवंताचे आशीर्वाद तुम्हाला हे मुख्य मिळतात. पितरांचे आशीर्वाद मिळतात ते तो उपभाग आहे, पण मुख्य भाग भगवंताचे आशीर्वाद मिळतात. आणि म्हणून ह्याचं महत्त्व लक्षात घेण्यासाठी भगवंतानी स्वतः ह्याचं आचरण करून दाखवले. गरुड पुराणामध्येच विषय आलेला आहे की ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र वनवासामध्ये होते, तर वनवासामध्ये होते तर ते वर्ष श्राद्ध करत होते ह्यांचं, आपल्या गेलेल्या पितरांचं. आता ज्येष्ठ पुत्र म्हणून व्यवस्था जरी नसली तरी ज्येष्ठ पुत्राला त्याचं कर्तव्य केलं पाहिजे. तर वनामध्ये ऋषीमुनी तर होतेच. आता राहिला काय प्रश्न की फळं तोडून आणायचे किंवा अजून भाज्या वगैरे करून त्यांना जीव घालायचं सविधी. तर श्राद्ध इत्यादी कर्म करताना तर इथं वर्णन आहे किती गरुड पुराणामध्येच आपला अधिकार वाढला की कशा प्रकारे आपण आपल्याला ह्या दैवी शक्तींचं, या अदृश्य जगताचं प्रत्यक्ष दर्शन होतं. ह्याचं उदाहरण आहे. हे वाढत असताना जसं ऋषी आसनावर बसतात, देवस्थान पितृस्थान वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये असतील, आणि होतं असं की सीता माता ही दचकून जाते आणि एका बाजूला जाऊन एका वेलीच्या आड लपते. प्रभू रामचंद्र विचार करतात की बाबा वाढायची वेळ आणि ही गेली. त्यांनी विचार केला की बाबा ठीक आहे, मी वाढतो, हरकत नाही, नंतर तिला पाहूया, वाढायचं काम मी करतो. ते प्रसंग असताना रोमांच उभे राहतात. प्रभू रामचंद्र स्वतःच्या हाताने सगळं घेऊन वाढतायत, सुरुवातीच्या मिठापासून ते पाण्यापासून तर सगळं आहे ना, आणि सगळं वाढत करतात. एकटे सगळ्या पंक्तीला वाढतायत ऋषीमुनींच्या. आणि आता ऋषीमुनींचं मग जेवण झालं आणि त्यानंतर मग बाकीचं जसं जेवण वगैरे झालं, प्रभू रामचंद्र हे सीता माताजवळ जातात आणि विचारतात की बाबा अगं तू वाढायच्या वेळेस कुठे गेलीस, काल समोर आला नाहीस. सीता माता म्हणते मला हे ब्राह्मण दिसतच नव्हते, ऋषीमुनी दिसतच नव्हते, मला साक्षात ह्यांच्या रूपामध्ये दशरथ महाराज हे प्रत्यक्ष बसलेले दिसत आहेत आणि तुमचे सगळे पूर्वज हे बसलेले दिसत आहेत. हे ऋषीमुनी नाहीच आहेत, हे सरळ तुमचे पूर्वज आहेत. आणि दशरथ महाराजांनी मला शेवटचं बघितलं होतं तर सगळ्या अलंकारांसहित बघितलं होतं. आज जर मी वल्कल आणि ह्या सगळ्या वनवासी वेशामध्ये जर त्यांच्या समोर जर गेले त्यांना वाईट वाटेल म्हणून मी समोर आले. त्यांचा आग्रह होता की कमीत कमी सीता तरी वनवासामध्ये जाऊ नये. त्यांचा आग्रह होता की कमीत कमी सीतेला तरी ह्या वनवासी वेशामध्ये जायला लावून. ती दुसऱ्याच्या घरची पोर आहे आणि तिला तिचं व्यवस्थित सगळं अलंकृत असावं आणि तिला सगळ्या सकट तिने जावं. कैकेयीची आठ कुणासाठी आहे? फक्त रामचंद्रांसाठी आहे, ती सीतेसाठी नाहीये, ती अजून लक्ष्मणासाठी नाहीये. म्हणून त्यांचा आग्रह होता आणि त्यांनी जर मला ह्या वल्कल आणि वनवासी वेशामध्ये पाहिलं तर त्यांना खूप वाईट वाटलं असतं. असा आपला ज्यावेळेस अधिकार होतो ना त्यावेळेस आपल्याला पितर दर्शन देतात, आपले गेलेले गुरु दर्शन देतात, सिद्ध ऋषीमुनी दर्शन देतात, साक्षात भगवंत सुद्धा दर्शन देतो. आवश्यकता असते की आपण निष्ठेने त्या शास्त्रीय कर्मांचं आचरण करावं. गरुड पुराणामध्ये हा प्रसंग आहे. पुराणांतरामध्ये तर हे सुद्धा आलेलं आहे. प्रभू रामचंद्र हे किती व्यवस्थित बारकाईने शास्त्रीय पद्धतीने सगळ्या कर्मकांडाचं आचरण करतात. ज्यावेळेस भरत महाराज समजवायला आले की कुणाचीच इच्छा नाही अयोध्यामध्ये, तुम्ही परत चला, झालं ते काही मातेच्या मुखातून निघून गेलं, तुम्ही परत चला. आता ज्यावेळेस आले त्यावेळेस दशरथ महाराजांचं शरीर शांत झालेलं होतं आणि पाहिलं की आता मातांच्या कोणाच्याच सौभाग्य चिन्ह नाही आहे वगैरे, तर विचारलं बाबा का नाही आले. प्रभू रामचंद्रांना तर माहीतच नव्हतं. त्यावेळेस सांगितलं की बाबा गेले. वर्णन आहे प्रभू रामचंद्र तिथंच अशी इतक्या जोरात पडले की बेशुद्ध झाले, असं वर्णन आहे. आणि असं पडले मग काय थोड्या वेळात ते त्यांची बेशुद्धी ही दूर झाली, ते शुद्धीवर आले आणि मग त्यांनी जे ज्येष्ठ पुत्राचं जितकं काही कर्तव्य आहे, आता अंत्येष्टी तर भरताच्या हाताने झालेली होती, ज्येष्ठ पुत्राचं जितकं काही कर्तव्य आहे ते सगळं कर्तव्य प्रभू रामचंद्रांनी पार पाडलं बरं. आणि मग त्याच्यानंतर बोलायला सुरुवात झाली, मग त्याच्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. सगळ्या ऋषी मुनींसहित असेल, भरतासहित असेल, सगळ्या मंत्रिमंडळांसहित असेल. आधी आपलं पितृ कर्तव्य केलं. प्रॉपर्टीचा हिस्सा मिळायची वेळ आली त्यावेळेस मागे सरकले, सरळ वनवासाला गेले.
काही काही कौशल्या मातांनी विचारलं कुठं चाललास, तर प्रभू रामचंद्र म्हणतात, आई मला ना बाबांनी वनवासाचा राजा केलंय, वनाचा राजा केलाय. पिता दिना वही कानन राज, मला वनाचा राजा केलाय. जिथं संपत्तीचा विषय आला, खुर्चीचा विषय आला, लगेच मागे सरकले. पण जिथं पितृकर्म पितृसेवेचा विषय आला ना, सगळं बाजूला सारून काही व्यवस्था नसताना तिथल्या जंगलामध्ये त्यांनी सगळं कर्म केलं. त्यांची शास्त्रीय बारकाईने निष्ठा किती. मनुष्य भावनेच्या आहारी जाऊन थोडंसं इकडं तिकडं कर्मकांडामध्ये करतो. बघ आता एक गंमत सांगतो, एक खूप रहस्यात्मक गोष्ट आहे कर्मामध्ये. कर्म जसं मी थोड्या वेळापूर्वी विधान केलं त्या प्रकारे अदृश्य जगताशी जोडण्याचं एक विज्ञान म्हणजे आपलं कर्मकांड आहे. आता विज्ञानामध्ये जर प्लस मायनस जर झालं तर रिझल्टमध्येही प्लस मायनस होत असतं. बरं तुम्ही 2 केमिकल मधून जे तिसरं निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये जर काही दुसरी तिसरी भेसळ झाली तर त्याचा अजून चौथा परिणाम निघणार आहे. तर असं हे आपल्या कर्मकांडाबद्दल आहे. आणि त्यातल्या त्यात हे विशेष करून पितृकर्माबद्दल आहे. देवकर्माबद्दल असं सांगितलंय की देव भावना प्रधान आहेत, पण पितर जे आहेत ना हे कर्मप्रधान आणि वाक्यप्रधान आहेत. शास्त्राचं प्रमाण आहे पितरम वाक्यमिच्छन्ति भावमिच्छन्ति देवता, की देवता हे भावग्राही आहेत, हे भाव लक्षात येतात. पण पितरम वाक्यमिच्छन्ति, पितर हे मात्र वाक्यालाच प्राधान्य देतात. म्हणून मंत्र शुद्ध म्हणणारेच गुरुजी आपल्या ह्याच्यात बोलवावेत. अशुद्ध मंत्र म्हणणारे अजून आता सगळ्या गोष्टी मी वर्णन करणार नाही, पण श्राद्धासाठी वगैरे जे स्वतपात्र सांगितलेले आहेत ना, हे जर आपण वाचले मुळात तर विचार येतो की आजच्या काळामध्ये अशी एखादी तरी गुरुजी असतील का. कोणी गायत्री पुरस्चरण केलेले, कोणी अजून काय हे असलेले आणि अग्निहोत्री असलेले, असं सगळं वर्णन केलंय. पण त्यातल्या त्यात मी भाग्य सांगतो आपल्या महाराष्ट्राचं, भागवत वगैरे ह्या भागवत आणि षडदर्शनांच्या अध्ययनानिमित्त माझं उत्तर भारतामध्ये खूप राहणं झालं. दक्षिण भारतातही पुष्कळ वेळ जाण्याचा योग आला. तर तिथल्या विद्वानांनी तिथली संस्कृती पाहिली असता आज उत्तर भारतामध्ये श्राद्ध प्रयोग हा लुप्तप्राय झालाय. महत्व कुठं आहे सर्वाधिक श्राद्धाचं? गयेला. तिथं सुद्धा तुम्ही पाहिलं, तुम्ही काशीला जर पाहिलं, तुम्ही अजून काय बद्रीनाथाच्या त्या ब्रह्मकपालावर पाहिलं, कोणीही श्राद्ध तर दूर, शुद्ध तर्पण सांगणारे गुरुजी उपलब्ध नाहीत. दुर्लक्ष करता 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 आज त्या प्रांतांमधून हे तिथे विद्वान लुप्त होत गेले. बरं आज सुदैवाने महाराष्ट्रामध्ये इतकी वाईट स्थिती नाही आलेली की आपल्याला वैदिक विद्वान भेटतच नाहीत बाबा. तिथल्या लोकांमध्ये आम्ही तळमळ पाहिली, पंडित जी ऐसा कोई हो तो बताइए कि जिससे हम सविधि हम शास्त्र में पढ़ते हैं, हमने गरुड़ पुराण पढ़ा है, हमने और वो श्राद्ध अंक पढ़ा है, उसमें जितनी बारकाई से और हर क्रिया के मंत्र है, ऐसे मंत्र पढ़ने वाले पंडित जी हमें मिलते नहीं. तो कोई हो तो बताइए. ते इतके तळमळतात, त्यांना कोणी भेटत नाहीत. आणि आपल्याकडे असून सुद्धा जर आपण उपेक्षा करत असू तर हे आपलं मंद भाग्य मानावं लागेल. बरं आणि त्यामुळे असणाऱ्या आपले जे काही आपण हा प्रयत्न करावा की आपण चांगल्यातले चांगले गुरुजी आपण हे करावे, आपण आणण्याचा प्रयत्न करावा. आमचे गुरुजी सांगतात जसं आपलं एखादं ऑपरेशन असेल किंवा आपलं काही शारीरिक काही कर्म करायचं असेल, आपण चांगल्यातला चांगला डॉक्टर प्रयत्न करतो की नाही. आपली एखादी कोर्टामध्ये काही आपलं काही मॅटर असेल, आपण चांगल्यातला चांगला वकील अपॉइंट करण्याचा प्रयत्न करतो की नाही. त्या प्रकारे आपल्याला भगवंताची सेवा, आपल्याला आपल्या पितराधिकांची सेवा जर ह्या ह्याच्यातून करायची असेल ना, तर आपण चांगल्यातले चांगले गुरुजी आपण बोलवावेत. आणि मग आपल्याला प्रयत्न करून जे गुरुजी उपलब्ध होतील ना, त्यांच्यामध्ये हे आपण ऋषीमुनींची भावना करावी. सगळा खेळ भावनेचा आहे. भावे ही विद्यते देवो हा श्लोक गरुड पुराणामध्ये सुद्धा आलेला आहे, विविध पुराणांमध्ये सुद्धा आलेला असेल, गरुड पुराणामध्ये सुद्धा आलेला आहे. तर काय सांगितलं ह्याच्यामध्ये की वसिष्ठ वामदेव सदृश ब्राह्मणा, काय भावना करायची त्यांच्यामध्ये की साक्षात वसिष्ठ ऋषी आणि वामदेवांसारखे महान ज्ञानी आणि योगी महर्षी हे माझ्यासाठी माझ्यावर कृपा करण्यासाठी आसनावर बसलेले आहेत, अन्नग्रहण करण्यासाठी बसलेले आहेत. ही ज्यावेळेस तुम्ही भावना करता ना, त्यावेळेस तुम्हाला तसं फळ प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. बरं वाराणसीची सत्य घटना ही कल्याणच्या एका अंकामध्येच प्रकाशित होऊन आलेली आहे की एक व्यापारी होते आणि ते वैश्य आणि व्यापारी होते आणि दरवर्षी ते खूप आदराने आपलं पितृकर्म करायचे. आणि तिथले जसे काशीमध्ये जे जसे उपलब्ध गुरुजी असायचे तर त्यांच्याकडून ते हे सगळं श्राद्ध इत्यादी कर्म सगळं करून घ्यायचे, त्यांची सेवा करायचे, त्यांना भोजन वगैरे करायचे. आणि
एकदा झालं असं, हे सगळं लिखित उपलब्ध आहे बरं. आयुष्यात त्यांनी इतका तेजपुंज कधी कोणी माणूस पाहिलेला नव्हता. असा जवळजवळ 8 फुटी माणूस हा त्यांच्या श्राद्धाच्या दिवशी आला. आणि मग काय, जसं प्रभा पसरते आहे, जसं आता आपण पाहतोय की हा प्रकाश पसरतोय ना, असा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पसरत होता. प्रभावळ त्यांच्या मागे सहज दिसत होती. आता असा कोणी माणूस पाहिल्यावर ते तर दंडवत केला त्यांनी, तुम्ही कोण आहात काय नाही. आधी स्वागत केलं, घरात घेतलं. मग पूर्वी पद्धत होती, कोणी आलं तरी पाद्यपूजा करायची. इतका तेजस्वी माणूस आलाय तर पाद्यपूजा करावीच. पाद्यपूजा वगैरे केली, सगळं त्यांचं केल्यावर मग 15-20 मिनिटांनी विचारलं, आपण कोण आहात? त्यांनी सांगितलं की मी भरद्वाज आहे आणि तुझी पितृकर्मावर श्रद्धा आहे आणि दरवर्षी तू खूप आदराने, खूप तुला जसे हे मिळतील ना, जसे तुला गुरुजी मिळतील त्या गुरुजींमध्ये तू ऋषीमुनींची भावना करायचास. म्हणून मला साक्षात इंद्रदेवाने प्रार्थना केली की जा त्याचं कल्याण करण्यासाठी आज प्रत्यक्ष ऋषी त्याच्या घरी जाऊ दे. आणि म्हणून आमचं शरीर तर खूप दिव्य आहे, पण त्यातल्या त्यात जे सर्वात सामान्य असू शकतं अशा स्वरूपामध्ये आज मी आलेलो आणि ते जेवण करून गेले. त्यांचा वंश आजही आहे. एका व्यापाराची साधी श्रद्धा आणि त्या श्रद्धेच्या बळावर ज्यावेळेस आपण त्या श्रद्धेने ज्यावेळेस आपण कर्म करतो, मग ते पितृकर्म असेल, देवकर्म असेल, देवाला, ऋषीमुनींना, सिद्धांना, योगींना यावं लागतं. आपल्या माहूरचे विष्णू कवी महाराज संत, तर यांच्याही चरित्रातला प्रसंग आहे. दत्तपुराणात टेंबेस्वामी महाराजांनी आलेलंच आहे की दत्तप्रभूंना त्यांनी आग्रह केला तर दत्तप्रभू त्यांच्या घरी देवस्थानी बसायला आले, नाही पितृस्थानी बसायला आले. आणि दत्तप्रभूंनी अट घातली की देवस्थानी सुद्धा तेवढा तुल्यबळ पाहिजे तर मी तुझ्या घरी जेवायला येईल. तर ते नित्य अग्निसेवा करायची, अग्निहोत्री होते. त्यांनी अग्निनारायणाला प्रार्थना केली. दत्तप्रभूंनी अशी अट घातली, तुमच्याशिवाय कोण अधिकारी असतात? देवस्थानी बसायला साक्षात अग्निदेव आले आणि पितृस्थानी साक्षात दत्तप्रभू आहेत. जर आपली भावना तीव्र असेल ना, देवांना सुद्धा यावं लागतं, ऋषीमुनींना, सिद्ध योगांना, सगळ्यांना यावं लागतं. आज लक्षात घ्या, अदृश्य जगतामध्ये हे सगळे ऋषीमुनी सिद्धसंत हे कुठे गेलेले नाहीत, ते सूक्ष्म जगतात आहेत. फक्त आपली तेवढी श्रद्धा, आज श्रद्धेचा अभाव झाला. आधुनिकतेमध्ये सर्वाधिक नुकसान जर कशात झालं असेल, श्रद्धेचं झालंय. कसली अंधश्रद्धा म्हणतात, कसलं काय? अहो, श्रद्धा ही नेहमी समर्पणाची असते. आपल्या संतांचा जर तीव्र भाव जर पाहिला तर आजकालचे लोक त्यालाच अंधश्रद्धा म्हणू शकतील. ज्या देवाला कधी पाहिलेलं नाही त्या देवाच्या नावावर घरदार संसार सगळं सोडणं, मग ते तुकाराम महाराज असतील, मग ते अजून त्या विविध संत असतील, ह्यांनी किती तीव्र वैराग्याने जीवन जगले हो. आणि अनन्य शरणागत होऊन सगळं घरदार बरे झाले देवा निघाले दिवाळे असं म्हणणारे तुकाराम महाराज. आणि न मिळो खावया न वाढो संतान परी हा नारायण कृपा करो असं म्हणणारे तुकाराम महाराज. आणि अगदी विरक्ततेच्या त्या परमहंस अवस्थेमध्ये जाऊन भगवंताची भक्ती करणारे ते तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणतात, झाले माझे गया वर्जन. माझं गयेचं वर्जन झालंय बरं. गयेला जाऊन जे पिंडदान इत्यादी करायचं असतं तर ते माझं झालेलं आहे. कशावरून झाले? त्या विरक्त स्थितीमध्ये जाऊन भगवंताच्या उपासनेने हे पूर्ण होतं बरं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की हे होणं त्यांना सुद्धा अपेक्षित आहे. जर संतांना सुद्धा जर हे होणं जर अपेक्षित आहे तर बरं, आपण अगदी तितक्या विरक्त स्थितीमध्ये नाही जाऊ शकत की घरदार निघून गेलं, एक पत्नी खायला अन्न नाही म्हणून निघून गेली. इतक्या विरक्त स्थितीमध्ये आपण देवाचं भजन नाही करू शकत. आपल्याला सरळ मार्ग आहे ना, सरळ गयेला जाऊन आपण श्राद्ध करू शकतो. साधा आपल्याला सरळ मार्ग आहे. तर पण संतांना असेल, आपल्या ऋषीमुनींना असेल, या सगळ्यांना हे अपेक्षित आहे बरं. आणि त्यामुळे ह्याचा त्या कुठल्याही प्रकारे करता कामा नये. गरुड पुराणाला हे विशेष अपेक्षित आहे. गरुड पुराणामध्ये मग विशिष्ट विविध नरकांचं सुद्धा वर्णन आहे. आता नरकादिकांचं वर्णन हे भागवतामध्ये सुद्धा प्राप्त होतं. पंचमस्कंधातल्या 26व्या अध्यायामध्ये 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन प्राप्त होतं. आता आजकाल भागवत कथेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा स्पर्श होत नाही आणि काही सांगितल्या जात नाही. जे ठरलेलं आहे फक्त तेवढंच हे करतात. त्याच्यामध्येही गायनाची प्रधानता आणि नृत्यादिकांची सगळं असं सगळं विशेष हे आहे. त्याच्यामुळं सगळा सार
जे गांभीर्य त्या पुराणाचं किंवा जे फळ आहे हे निघून जातं. बरं, हे सांगण्याची आवश्यकता ह्यासाठी की पितृप्रसन्नतेसाठी, पितृकृपेसाठी काय काय करू शकतो ह्याचे जे उपाय गरुड पुराणात सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये एक उपाय आहे पुराण श्रवण. त्या पुराण श्रवणामध्ये एकतर गरुड पुराणाचं श्रवण करावं, आणि गरुड पुराणाचं श्रवण हे आपण पितरांसाठी, पितरांच्या प्रसन्नतेसाठी कधीही करू शकतो. आणि आपलं आत्मकल्याण होतं ते तर वेगळंच. आपल्याला जे शरीर सुटल्यावर ज्या परिस्थितीतून जायचंय तसं आधीच आपल्या हातामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये जर नॉलेज असेल, ज्ञान असेल, तर आपण त्या प्रकारे आपण सावध राहू शकतो. आपलं आत्मकल्याण तर होणार आहे, पितरांची कृपा आणि भगवंताची कृपा होती. तर पितरांच्या कृपेसाठी, पितृकृपेसाठी पुराण श्रवणामध्ये एकतर गरुड पुराण श्रवण करावं. त्या व्यतिरिक्त अजून भागवताचं श्रवणही प्रसिद्ध आहे. भागवताचंही श्रवण आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी करावं. पण ते कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टी सविधी अपेक्षित आहेत. आजकाल सविधी काहीच होत नाही. म्हणजे भागवत सप्ताह 1-1 कोटीचे सप्ताह होतात, पण त्या सप्ताहामध्ये त्या भागवताचं संहिता वाचन होत नाही, त्या देवतांची स्थापना होत नाही. शेवटी होम सांगितलाय, यज्ञ सांगितलाय, विष्णुयाग, तो विष्णुयागाने काही समाप्ती होत नाही. आणि असं सविधी नसल्यामुळे भागवताचं जे फळ सांगितलंय ते सुद्धा प्राप्त होत नाही. बरं, सविधी जर भागवत जर केलं तर निश्चित फळ प्राप्त होतो. धुंदुकारीचा तर तो प्रसिद्ध भागवताच्या महात्म्यातच आलेला आहे. धुंदुकारी हा प्रेत रूप झालेला होता आणि खूप महापातक, पंचमहापातक करून तो घोर प्रेत झालेला होता. आणि अशा घोर प्रेतत्वाला प्राप्त पापानी दूषित झालेल्या त्या धुंदुकारीचा उद्धार हा भागवताने होतो. म्हणून धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी असं भागवताच्या महात्म्यामध्ये आलेलं आहे की धन्य ही भागवती वार्ता सगळ्या प्रेत पिढीला सुद्धा त्याचा नाश करते आहे. तर असं हे भागवताचं विशेष महत्व आहे. फक्त ते सविधी करणं आवश्यक आहे. आता विषय निघालाय म्हणून त्या धुंदुकारीच्या चरित्रामध्ये एक प्रसंग असा येतो की त्याचा मोठा भाऊ गोकर्ण हा सज्जन असतो, साधू असतो. आणि तो साधू असतो तर ज्यावेळेस तो तीर्थयात्रेत भ्रमण करत असतो, त्याला ज्यावेळेस गाववाल्यांकडून कळतं की तो धुंदुकारी गेला, तर हा त्याच्यासाठी जाऊन गया श्राद्ध करतो. आणि गया श्राद्ध करून ज्यावेळेस येतो त्यावेळेस हा प्रेतरूप आणि हा प्रत्यक्षच असतो. प्रत्यक्ष असतो तर हा विचारतो गोकर्ण की बाबा मी तुझ्यासाठी गया श्राद्ध केलं होतं तरी तुझी मुक्ती नाही झाली. तिथं त्याचा शब्द आहेत त्याचे, गया श्राद्ध शतेनापि मुक्तिर्मेन भविष्यती. शेकडो गया श्राद्ध करून सुद्धा माझी मुक्ती होऊ शकत नाही. तर एकतर त्याला त्याच्या पापाचा एकतर काय पश्चाताप झाला असेल वगैरे, तो तर भाग वेगळाच. पण शास्त्रामध्ये तर खूप वेगळं म्हणलेलं आहे, गयेला गेल्याबरोबर पितरांना आनंद होतो वगैरे. तर आधी जे वाक्य मी म्हणलं की वाक्यमिच्छन्ति पितरम वाक्यमिच्छन्ति. आता तुम्ही एखादं जर समजा पत्र पाठवलं, पत्ता जर चुकीचा राहिला तर ते पोहोचेल का हो जागी? एकतर यांनी भाऊ म्हणून त्याचं गया श्राद्ध केलं, हा भाऊ नव्हताच. हा एकतर एका दुसऱ्या स्त्रीचा आणलेला एक पुत्र होता आणि त्याच्यामुळं गोत्र चुकीचं, नाव चुकीचं, त्याचा वर्ण कुठला माहित नाही, काही माहित नाही. ज्यावेळेस त्या गोत्र असेल, नाव इत्यादी असेल, हे ज्यावेळेस चुकीचे घेतल्या जातात त्यावेळेस ते पोहोचत नाही, असं संतांनी, आचार्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलेली व्यवस्था आहे. बरं, सांगायचं तात्पर्य की पितरम वाक्यमिच्छन्ति, पितरांना व्यवस्थित कर्मकांड केलं अपेक्षित आहे, त्यांना व्यवस्थित वाक्य इत्यादी हे अपेक्षित असतात. किती बारकाईने कर्मकांड हे अपेक्षित आहे. एक प्रभू रामचंद्रांचाच प्रसंग आहे आणि भीष्मांचा सुद्धा येतो. तर कर्मकांडातली किती सूक्ष्मता अपेक्षित आहे गरुड पुराणाला, हा विषय मी एकदा पूर्ण करतो. प्रभू रामचंद्र आणि भीष्मांच्या सुद्धा प्रसंगामध्ये, चरित्रामध्ये हा प्रसंग येतो. श्राद्ध करत असताना साक्षात त्यांच्या वडिलांचा, प्रभू रामचंद्रांना दशरथ महाराजांचा आणि भीष्मांना शंतनू राजाचा हात समोर येतो, हातावर पिंड देईल. आणि हे एक क्षण स्तब्ध राहतात आणि हातावर न देता दर्भावर देतात. शास्त्रात सांगितलंय दर्भावर पिंड द्यावा आणि जसं हे पिंड देतात तसं पुष्पांचा वर्षाव होतो आणि प्रत्यक्ष पितृ प्रकट होतात की धन्य शास्त्रनिष्ठा. सांगायचं तात्पर्य कर्म इतक्या बारकाव्याने अपेक्षित आहे आणि आपल्याला जे जितकं शक्य असेल त्याप्रमाणे आपण करावं. गरुड पुराणाचा जर आपण आधार घेतला किंवा अन्यांना सुद्धा
पुराणादिकांचा आपण आधार घेतला. ज्याला अजिबातच शक्य नाही, ज्याला खायच्या सुद्धा अडचणी आहेत, त्याच्यासाठी सांगितलंय की त्यांनी डोंगरावर जावं, म्हणजे गवत उपटून गाईला खाऊ घालावं, डोंगरावर जाऊन दक्षिणेकडे तोंड करून पितरांना प्रार्थना करावी, माझी शक्ती नाहीये, ह्यालाच तुम्ही माझं श्राद्ध तर्पण माना, पितर तेवढ्यावर कृपा करतात. इतकी सहजता सुलभता आपल्याला गरुड पुराण असेल, आपले शास्त्र असतील यांच्यातून प्राप्त होते. गरुड पुराण ह्याच्यामध्ये अजून काय काय जीवाच्या कल्याणासाठी आहे, तर श्राद्ध तर्पण तर आहेच, पण दान आहे, पुराण श्रवण आहे. आपण जे जे दान करतो, आपण पितरांच्या प्रसन्नतेसाठी ज्यावेळेस आपण पुराण श्रवण करतो, पुराण श्रवणाच्या क्रमामध्ये गरुड पुराण असेल, भागवत पुराण असेल आणि शिवपुराण हे सुद्धा पितरांच्या मुक्तीसाठी कल्याणभूत आहे. तर अशा प्रकारचं पुराण श्रवण होऊ शकतं. त्या व्यतिरिक्त अजून गरुड पुराणामध्ये ज्या प्रकारे मी म्हणलं की फक्त आपण सुरुवात जर पाहिली तर रत्नांची परीक्षा, औषधी, अजून रोगांचं निदान, अजून छंदशास्त्र, काव्यशास्त्र, स्तोत्र, त्या व्यतिरिक्त नवग्रहादिकांचे, ज्योतिषाचे, वास्तूचे हे सगळे उपाय हे आपल्याला गरुड पुराणात प्राप्त होतात. म्हणून सर्व तरुण पिढीने फक्त ह्या ऊर्ध्वगतीच्या विषयासाठी नाही तर सर्वविध आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी गरुड पुराण हे अवश्य वाचावं. कर्मकांड करणारे गुरुजी इत्यादी असतील त्यांनी सुद्धा गरुड पुराणाचा स्वाध्याय खूप आवश्यक आहे. आपण सर्वतोभद्र मंडलावर सगळ्या मुख्य देवता मांडत असतो यज्ञ यागामध्ये, पण विष्णू मंडलाचं विशेष वर्णन गरुड पुराणामध्ये. बरं, तर अशा पुष्कळ अप्रकाशित गोष्टी आहेत की औषधी तर इतक्या चमत्कारी औषधी आहेत. तर सांगायचं तात्पर्य की फक्त एवढं ऊर्ध्वगतीचं आणि देह सुटल्यावरच ज्ञान गरुड पुराणामध्ये आहे हा खूप चुकीचा समज आहे. सर्व विषयांचा समन्वय हा गरुड पुराणामध्ये केलेला आहे. आणि गरुड पुराणानुसार आता ह्या पितृपक्षामध्ये अजून काय विशेष अपेक्षा आहे, ज्या प्रकारे आपण नवरात्रादिकांमध्ये अनुष्ठान आणि एक व्रतस्थ आपलं जीवन ठेवतो, त्या प्रकारे ह्या 15 दिवसामध्ये व्रतस्थ जीवन ठेवावं असा अपेक्षा गरुड पुराणाला आहे. तर मग ते आहाराचा नियम ज्याला जितका शक्य असेल, एक वेळेस ज्याला आहार शक्य असेल त्यांनी एक वेळेस आहार या 15 दिवसामध्ये ठेवावा. अजून त्यासोबत अजून ब्रह्मचर्य असेल, सत्य असेल, या सर्व नियमांचं 15 दिवस पालन करावं. तर आता आपल्याकडे जे प्रचलित गोष्टी आहेत की बाबा नव्या गोष्टी करू नयेत किंवा अजून काही ह्या पितृपक्षामध्ये करू नये, हे ह्यासाठीच आहे की हे पितरांचं व्रत आहे. यामुळे व्रतस्थ बुद्धीने ह्याचं आचरण करायचं आहे. त्या व्यतिरिक्त तर्पण इत्यादी करावं, महाला इत्यादी करावं, त्याच्यानंतर पुराण श्रवण करावं, आदराने आपल्याला प्राप्त असलेल्या गुरुजींच्या किंवा अन्यान्य अजून सगळ्यांच्या निमित्ताने आपण दान करावं. आता पुष्कळ जणांचं असं म्हणणं असतं की बाबा आम्ही कशाचा पाठ करू शकतो. ह्या 15 दिवसांमध्ये सुंदर एक पितृस्तोत्र म्हणून आहे, तर त्या पितृस्तोत्राचा जर पाठ केला तर पितरांची विशेष कृपा प्राप्त होते. बरं, तर ते पितृस्तोत्र एकतर मी पाठवलेलंच आहे, मला वाटतं डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक देऊयात. तर त्या पितृस्तोत्राचा पाठ हा पितरांच्या कृपेसाठी विशेष सांगितलेला आहे. आणि त्या व्यतिरिक्त एक स्वधा स्तोत्र म्हणून आहे, ज्या प्रकारे आपण स्वाहा म्हणून देवतांना आहुती देतो. स्वाहा ही शक्ती देवतांना काय परिपोषण ही आणि संतुष्टी प्रदान करते. त्या प्रकारे स्वधा ही सुद्धा देवी आहे, ही सुद्धा शक्ती आहे आणि ही शक्ती ही पितरांना पोषण प्राप्त करून देते. तर त्या स्वधेचं सुद्धा स्तोत्र आहे. तर या दोन्ही स्तोत्रांची वाटल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देता येईल. आणि त्याच्याबद्दल तर म्हणलंय की स तीर्थस्नायी भवेत वेद पाठफलन लभेत असं स्वधा स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये म्हणलेलं आहे. पुष्कळ जण म्हणतात आम्हाला काहीतरी वेदपाठ करावा आणि पितरांच्या निमित्त त्यांच्या फोटो समोर असेल किंवा अजून काही असेल तर त्याबाबत म्हणलेलं आहे की स्वधा स्तोत्राचा जर पाठ केला तर वेद पाठाचं फळ मिळतं. तर सांगायचं तात्पर्य अशा प्रकारे गरुड पुराणाला हे अपेक्षित आहे की आपण सविधी श्राद्ध इत्यादी, दान इत्यादी, पुराण इत्यादी श्रवण यांचं आपण आचरण करावं. तरुणांनी विशेष करून हे गरुड पुराण अवश्य वाचावं. उत्तम शिक्षक कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणायचे, जो त्या विषयाची गोळी लावून देतो हा उत्तम शिक्षक असतो. तर ह्याची गोळी लागावी म्हणून तुम्हाला सगळ्या विषयांची सूची सांगितलेली आहे. हे वाचून पुष्कळ शंका सुद्धा उद्भूत होतात. वाचल्याशिवाय शंका उद्भूत होत नाही. शंका उद्भूत झाल्या तर तुम्ही गुरुजींना विचारू शकता, आम्हाला विचारू शकता. छान ज्ञानी कीर्तनकार आहेत, अजून सगळे तत्वज्ञ या व्यासपीठावर उपलब्ध असतात. तर आपण शंका समाधान करू शकता, पण वाचायचंच नाही हा जो गैरसमज आहे हा मनातून काढून टाकावा. आणि हा पितृपक्ष आपल्या पितरांची कृपा आपल्याला विशेष प्रकारे प्राप्त करो इतकंच म्हणतो आणि झालेल्या सेवेला इथे विराम देतो. पुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पितृनारायण भगवान की जय.
गुरुजी, आज आपण या ठिकाणी आलात आणि गरुड पुराणाविषयी लोकांच्या मनात ज्या शंका होत्या की घरात ठेवू नये, वाचू नये, हे सगळे गैरसमज जे होते नक्कीच प्रेक्षकांचे आज दूर झाले असतील. आणि आपण जे म्हणाला की श्रद्धेने करणं, गीतेत सुद्धा भगवंत म्हणतात की श्रद्धावान लभते ज्ञान. जर तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल, अज्ञान दूर करायचं असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी श्रद्धा ठेवणं खूप गरजेचं आहे. शेवटी श्रद्धेने करायचं ते श्राद्ध आहे. आणि गरुड पुराणाच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या विषयांची जर माहिती मिळणार असेल तर का मग ते गरुड पुराण अभ्यासायचं नाही? तर मला असं वाटतं की सगळ्यांचे हे जरूर जे हे सगळे गैरसमज आहेत दूर झाले असतील आणि आपण वेळात वेळ काढून आलात. आणि आज आपण जे धर्म प्रचार प्रसाराचं कार्य करत आहात त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि आमच्यासाठी हा जो वेळ दिला त्यासाठी आपले आभार मानते. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा